ओके. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रविवारच्या भक्ती असते क्लासमध्ये. तर हरे आपण कृष्ण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये आहोत आणि चौथ्या अध्यायातले पहिले 9 श्लोक आपण पाहिले. तर थोडक्यात सारांश बघितलं तर चौथ्याची सुरुवात कशी होते? परंपरेद्वारे. का बरं? पण तिसरा अध्याय एंड कुठे झाला? एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्य आत्मना जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. की जो हे ज्ञान जाणतो तो काम वासनेचा अंत करू शकतो. मग साहजिकच अर्जुनाला मनात प्रश्न पडला की ते ज्ञान म्हणजे काय, आणि ते ज्ञान म्हणजे काय सांगायचं. ज्ञानयोगाचं वर्णन जे आहे त्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे. सो ज्ञान समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परंपरा. सो भगवंत परंपरेची पुष्टी करत आहेत की परंपरेतनं कसं हे ज्ञान आलेलं आहे. हे जे तुला ज्ञान देत आहे मी माझ्या मनचं सांगत नाहीये. हे पूर्वी मी दिलंय सूर्यदेवाला, त्यांनी व्यवस्थित बनवून दिलं. म्हणून इक्ष्वाकून पुढं परंपरेत गेलं. पण झालं काय, दुर्दैवानं ही परंपरा तुटत चालली आहे. तुटत चालली आहे, त्यामुळं तुटली आहे, त्यामुळे ही परंपरा परत चालू केली पाहिजे. हे परंपरा परत चालू करायची असल्यामुळं तुला हे परत ज्ञान देत आहे. ओके. तर आणि मग भगवंत पुढे सांगतायत अर्जुनाला की तुलाच का ज्ञान देतो मी, कारण का तू पूर्णपणे ईर्ष्यारहित आहेस, माझा भक्त आहेस, माझा सखा आहेस. ज्ञान प्राप्त करायचे, जो भक्त असतो तोच योग्य प्रकारे ज्ञानाची प्राप्ती करू शकतो. आणि मग साहजिकच अर्जुन एका बद्ध जीवाचं रोल घेऊन प्रश्न विचारतो की कसं शक्य आहे. सूर्यदेव तर खूप आधी आहेत, कारण तुमचं आणि माझं वय समान आहे. सूर्यदेव खूप मोठे आहेत आणि तुम्ही सूर्यदेव ज्ञान दिलं कसं काय शक्य आहे. आणि भगवंत आपल्याविषयी सांगायला चालू करतात आणि पहिल्यांदा भगवंत स्वतःची भगवत्ता मांडतात की मी परमेश्वर आहे, मी सामान्य माणूस नाही अर्जुना. तुझे आणि माझे अनेक जन्म झाले, तुला आठवत नाहीयेत, मला आठवत आहेत, फक्त एवढाच फरक आहे. आणि मग आपण महत्वाचा श्लोक पाहिला की कसं भगवंत हे आपल्या आत्ममायेद्वारे अवतरित होतात. ओके. ते कुठल्याही भौतिक प्रक्रियेद्वारे अवतरित होत नाहीत. अजोपी सन अव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृती सम अविष्टभ्य संभवामी आत्ममायया. आणि प्रत्येक शब्दाची मागच्या शब्दाशी काय जोड आहे हे मागच्या क्लासमध्ये पाहिलं होतं. मी अज कसा आहे, मी अव्ययात्मा कसा आहे. भगवंतानं अजय म्हणलं, अव्ययात्मा का म्हणले भगवंत, मग भूताना ईश्वरपासून का म्हणले, प्रकृती अवशब्द का म्हणले, आणि आत्ममाया का म्हणले, हे सगळ्याला एक जोड आहे. आणि अर्जुनाचे सेट ऑफ क्वेश्चन त्याच्यामध्ये आहेत. आपण मागच्या वेळी पाहिले ते. तर जसं म्हटलं मी, व्यवस्थित लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारणार मी हा प्रश्न. त्यानंतर मग अवतार घ्यायचं कारण काय आहेत माझी, तर 3 कारण सांगितलं भगवंतांनी. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय. पण आचार्यांना कारण मान्य नाही आहेत. कारण का का मान्य नाही आहेत? कारण सगळ्या गोष्टी भगवंताचे भक्त करू शकतात. भगवंत अवतार घ्यायचे कारण नाहीये. सो परित्राणाय साधूनामचा अर्थ आहे की जे भक्त भगवंताच्या विरहामध्ये आहेत त्यांना आनंद देणं, दर्शन देऊन आपलं. याचा अर्थ आहे परित्राणाय साधूनाम. विनाशाय दुष्कृता म्हणजे जे भक्त, जे दुष्ट भक्तांना छळतायत, कंस, जरासंध, शिशुपाल सारखे, ज्यांना देवता पण मारू शकत नाहीये, त्यांना प्रकृती पण मारू शकत नाहीये, त्यांना कर्माचे नियम पण मारू शकत नाहीयेत, अशांना मारायला येणं. त्यांना फक्त भगवंतच मारू शकतात, कारण त्याच्यावर अपरिमित शक्ती आहेत. आणि धर्म संस्थापनार्थाचा अर्थ आहे की ऍक्च्युअल धर्म आहे जीवाचा, ऍक्च्युअल जैव धर्म आहे का नित्य धर्म आहे. धर्माचे अनेक प्रकार असतात, नैमित्तिक धर्म, नित्य धर्म, आपात धर्म. पण नित्य धर्म काय? जीवाचा नित्य धर्म आहे. जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्य दास. आपण भगवंताचे दास आहोत, आपण भगवंताचे सेवक आहोत. आणि भगवंताची भक्ती करणं हा आपला शाश्वत नित्य धर्म आहे. तर त्या नित्य धर्माची स्थापना करण्यासाठी, सगळ्या जीवांना भक्ती मार्गाकडे आकर्षित करण्यासाठी, आणि विशेषतः आपल्या वृंदावनची ऍडव्हर्टाईज करण्यासाठी, या रागानुगा भक्तीची ऍडव्हर्टाईज करण्यासाठी भगवंत अवतार घेत आहेत. हा अर्थ आहे धर्म संस्थापनार्थाय. युगे युगेचा अर्थ काय? पहिला अर्थ आहे प्रत्येक युगामध्ये. सो प्रत्येक युगामध्ये भगवंत युगावतार रूपामध्ये येतात आणि त्या युगा धर्माची स्थापना करतात त्या युगाच्या. पण आचार्य सांगतात की युगे युगेचा ऍक्च्युअल अर्थ आहे 2 युग, द्वापार युग आणि कलियुग. कारण द्वापार युगात कृष्ण येतात आणि त्याच्या पुढच्या कलियुगात तेच कृष्ण चैतन्य महापुरुषाच्या रूपात येतात.
आणि जो रागानुगा भक्तीची झलक भगवंताने दाखवली आहे, रागात्मिका भक्तीची झलक भगवंत दाखवली आहे, ती रागात्मिका भक्तीपर्यंत पोचायचं कसं, आणि ती रागानुगा साधना भक्ती करायची कशी, आणि ती रागानुगा साधना भक्ती जोपर्यंत करणार नाही आपण, तोपर्यंत गोलोक वृंदावनात जाऊ शकणार नाही. आपण केवळ वैधी भक्तीच केली जीवनामध्ये तर फार फार तर वैकुंठाची प्राप्ती आपण करू शकू. पण भगवंताची इच्छा आहे सगळ्या इस्कॉन भक्तांकडनं, आपल्या गौड्या परंपरेतल्या भक्तांकडनं, की या वैकुंठ भक्तीवर मर्यादित राहू नका. गोलोक वृंदावनात जायचा प्रयत्न करा, जिथं भक्तीची इंटेन्सिटी, भक्तीची गूढता, भक्तीची लेवल जी आहे ही खूप तीव्र आहे. मिळणारा आनंद आणि मिळणाऱ्या सेवेची प्राप्ती जी आहे ती खूप तीव्र आहे, अधिक गूढ आहे. आणि ती एवढी गूढ आहे की त्यांच्या त्यांच्या सांध्यामध्ये भगवंत स्वतःला विसरून जातात, मी भगवंत आहे. आणि ही भक्ती भगवंताला खूप आवडते. कृष्ण म्हणतात ना, सकल जगत मोरे करे विधी भक्ती, विधी भक्त्या व्रज भाव पायते नाही शक्ती. हे सगळं जग म्हणजे अर्थ सगळं जग नव्हे, सगळं जग म्हणजे संप्रदाय, 4 संप्रदाय जे आहेत. त्या 4 संप्रदायातले प्रमुख लोक की सगळे भक्त जे आहेत ते माझी वैधी भक्ती करतायत, म्हणजे ऐश्वर्युक्त भक्ती करतायत. पण ही ऐश्वर्युक्त भक्ती केल्यावर वृंदावनचा भाव प्राप्त होणार नाही. आणि मी का अवतार घेतोय, ठीक आहे, मला शिकवायचं आहे की रागानुगा भक्ती काय आहे. प्रेमरस निर्यास कोरी ते आस्वादन. पहिलं करणं महापुरुषाचा अवतार घ्यायचं, प्रेमाचं आस्वादन करणं, राधाराणीच्या प्रेमाचं आस्वादन करणं, कृष्णाच्या प्रेमाचं आस्वादन करणं, राधाराणीच्या मूडमध्ये येऊन. आणि राग मार्ग भक्ती लोके करीते प्रचारण. या रागानुगा भक्तीचा प्रचार करणं, जेणेकरून या भक्तांना आपण भगवत धामात नाही, वृंदावन, गोलोक वृंदावनात घेऊन जाऊ शकू. हे चैतन्य महाप्रभूचा अवतार करणं आहे. आणि हेच जे कृष्णाने केलं ते कसं करायचं महाप्रभू दाखवलं. पण आचार्य म्हणतात युगे युगेचा अर्थ ऍक्च्युली प्रत्ययुगात नाहीये. युगे युगेचा अर्थ आहे द्वापारयुग आणि फक्त कलियुग. 2 युगामध्ये भगवंत अवतार घेतात. तर हा श्लोक जो आहे हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या अवतारांचं वर्णन सांगतो भगवद्गीतेमध्ये. आणि मग पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा धर्मम पुनर्जन्म नैति मामेति स अर्जुन. याचा अर्थ काय, तर जो हे गूढता जाणतो माझ्या तत्वाशी, माझे कर्म कशी दिव्य आहेत आणि माझा जन्म कसं दिव्य आहे हे तत्वतः जाणतो, त्याच्या मागचं विज्ञान जाणतो, तो व्यक्ती देह सोडल्यावर परत जन्म घेत नाही, तो शाश्वत भगवत धामात जातो. आणि आचार्य म्हणतात याचा ऍक्च्युअल अर्थ असा आहे की देह सोडायची पण गरज नाहीये. ज्यावेळी तो हे अनुभवतो, हे तत्वता जाणतो, त्या क्षणी त्याची श्रद्धा बसते भगवंतावरती. आणि ज्या क्षणी भगवंतावर पूर्ण श्रद्धा बसते, ज्या क्षणी जाणीव होते की भगवत भक्ती सर्व काही आहे, श्रद्धा शब्द विश्वास काय सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती काय सर्व कर्म करतोय, हा विश्वास जेव्हा त्याला बसतो तत्क्षणी तो मुक्त होऊन जातो. तत्क्षणी तो एका प्रकारे भगवत धामात राहत आहे. कारण तो कर्माच्या नियमांपासून पूर्णपणे सुटून जातो, प्रकृतीवर काम करू शकत नाही. त्याच्या जीवनात सुख दुःख येतात ते भगवंताने स्वतः दिलेली असतात. त्यामुळं ती प्रकृतीद्वारे, ती कर्माद्वारे दिलेली नसतात. त्यामुळे याच देहामध्ये तो मुक्त असतो. त्यक्त्वा देह म्हणजे मागचे जे कर्माचं बंधन आहे ते तिथंच मुक्त झालंय. आणि त्या प्रकारे शरीरात असूनही मुक्त जीवन जगत आहे. हा याचा अर्थ आहे. शरीर सोडायची पण गरज नाहीये, ही ताकद आहे भक्तीमध्ये. ओके, तर या गोष्टी आपण मागच्या ज्या क्लासमध्ये आपण गोष्टी पाहिल्या 1.5 तासामध्ये, तर सारांश रूपात मी 10 मिनिटात सांगितलं. ओके, तर आता आपण श्लोक क्रमांक 10 वर जाऊया. ओके, श्लोक क्रमांक 10 मध्ये भगवंत म्हणतायत, वीतराग भय क्रोधा मन्मया मापुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा भूता मद्भाव मागतः. तर याचा भाषांतर आहे आसक्ती. वीत म्हणजे सोडून देणे. काय सोडून देणे, आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेक अनेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत. आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्या विषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. अर्जुन, मला प्रश्न पडला की काय काय उदाहरण आहेत का डोळ्यासमोर माझ्या.
की तुमचं जे जन्मकर्म जाणल्यावर व्यक्ती मुक्त होत असं म्हणताय, त्याला काय पुरावा आहे काय? भगवंताला पूता मदभाव मागत. पूर्वी अनेक लोक अशा प्रकारे मुक्त झालेले आहेत. तू पहिला नाहीयेस ज्याला मी सांगतोय सगळे. अनेकांनी या मार्गाचं आचरण केलेलं आहे, अनेकांनी हा मार्ग अवलंबला आहे आणि अनेकांना ती सिद्धी प्राप्त झाली आहे. अनेक जण शुद्ध झालेले आहेत आणि अनेकांनी भगवत धाम प्राप्त केलेलं आहे. सो भगवत धाम अनेकांनी प्राप्त केलेलं आहे आणि अनेक जण प्राप्त करत आहेत. फक्त कधी कधी आपण आपल्या जीवनातल्या घटना बघून गोंधळून जातो. खरोखर भगवत धाम आहे का नाही, खरोखर भगवंत आहेत का नाहीत, खरोखर भक्ती काम करते का नाही, असा गोंधळ आपल्या मनामध्ये कधी कधी निर्माण होतो. कोणाच्या मनात झालं कधी असं गोंधळ? कधी कधी आपण भक्ती करतो आणि कधी कधी संकट संपतच नाहीत, त्रास संपतच नाहीत. काही क्षण विचार येतो मनामध्ये, स्पेशली आपण संघात नसू भक्तांच्या तर हा विचार मला येऊन जातो काही क्षणापुरता. कारण मी एवढं रगडतोय माळा, 16 माळा रगडतोय एवढ्या मी, एवढे उपास करतोय एकादशीचे, एवढे एवढे फेस्टिवल साजरे करतोय, तरी पण असं का होतं माझ्या जीवनामध्ये, असा विचार चाटून जातो. तर का होतं असं? कारण का सुरुवातीला आपण जे भक्तीमध्ये येतो, ठीक आहे, ही भक्तीमध्ये सुरुवात येण्याची वेळ जी आहे ती कशी आहे? विमान टेक ऑफ करण्यापैकी. विमान जे टेक ऑफ करतं, फ्लाईट जे टेक ऑफ करते, पोटामध्ये गोळा येतोय किंवा खालनं आपण वर चाललोय ना, पोटामध्ये गोळा येतो आणि गोळा आल्यावर कळतं की हा आपण वर चाललोय, आपण प्रगती करत आहोत, आपल्यामध्ये टँजिबल फरक दिसायला लागतात. पण अनर्थ निवृत्ती स्तरावरती आल्यानंतर, श्रद्धा टू अनर्थ निवृत्ती स्तरावरती आल्यानंतर पुढची प्रक्रिया अनर्थ निवृत्ती कशी आहे? ही अनर्थ निवृत्ती प्रक्रिया ही विमान सरळ रेषेत जाण्यापैकी आहे. एकदा विमान वर स्टेडी झालं त्याच्या हायएस्ट लेवलला आणि ते सरळ जायला लागलं, ते कळतच नाही आपण प्रवास करतोय का नाही. आपण आहे तसं बसलो असतो आणि काहीच आपल्याला फरकच जाणवत नाही, आहे तसा आपण असतो. गोळा येत नाही, गोळा जात नाही, काही शरीरामध्ये फरक जाणवत नाही. पण ह्याचा अर्थ विमान पुढे जात नाही असं नाहीये. विमान पुढे चाललंय, त्याचा प्रवास पुढे चाललाय, फक्त आपल्याला जाणीव नाही त्याची. हा विश्वास, ही श्रद्धा आपल्याला पाहिजे. आणि श्रद्धा आणि विश्वास कधी प्राप्त होईल? केवळ भक्तांच्या संगात राहिल्यावरच. सो इथं वीत राग भय क्रोधा याचा अर्थ श्रीपाद रामानुजाचार्य यांनी खूप वेगळ्या प्रकारे सांगितलं. श्रीपाद रामानुजर म्हणतात आणि प्रभुपादांनी काही प्रकार तसं सांगितलाय, तो अधिक विस्तार करून प्रभुपादांनी सांगितलाय. तर श्रीपाद रामानुजाचार्य काय म्हणतात की एकदा बहवो ज्ञान तपसा, तपस्या म्हणजे कसली तपस्या ही? तर भगवंताविषयी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीला काही तपस्या करावी लागते. कोणती तपस्या? की तो ज्या संघात वावरतोय त्या संघातली लोक जी आहेत, त्यात काही राक्षसी प्रवृत्तीची लोक असतात, जी नास्तिक असतात, जी भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत. काही लोक असे असतात जी मायावादी असतात, जी भगवंताचं स्वरूप नाकारतात. आणि काही लोक जी असतात जी शून्यवादी असतात, ज्यांना स्वतःलाच आणि भगवंताला नष्ट करायचं असतं. आणि ती लोक वेगवेगळ्या आर्ग्युमेंटद्वारे भक्तांना त्यांच्या मार्गावरनं पदभ्रष्ट करायचा प्रयत्न करतात आणि हे सहन करणं म्हणजे तपस्या आहे. जो हे सहन करतो आणि त्या लोकांवर क्रोध करत नाही, त्या लोकांविरुद्ध राग व्यक्त करत नाही, कारण का कितीही त्यांनी असे उद्योग घातले तर ते पण भगवंताचे अंश आहेत, या दृष्टीनं तो त्यांना पाहतो आणि तपस्या करतो. त्याला म्हणतात ज्ञान तपसा. अशी तपस्या केल्यावर हृदय शुद्धीकरण होईल. पूता मग शुद्धीकरण होईल. बदभाव मागता आणि मग तो आपल्या अनर्थांना पार करून माझा भाव किंवा भगवत धाम किंवा भगवत भाव जो आहे तो प्राप्त करू शकेल, असं श्रीपाद रामाचार्य म्हणतात. श्री प्रभुपाद खूप सुंदर तात्पर्य देत आहेत आणि ते पण राग, भय आणि क्रोध का उत्पन्न होत आहेत आणि कोणत्या लोकांना हे संबोधित केलेलं आहे हे प्रभुपाद सांगत आहेत. आणि साधारणपणे प्रभुपाद त्याच लोकांना हिंटिंग केलेलं आहे. बुद्धिस्ट लोक, मायावादी लोक आणि विषय भोगी लोक. आपण तात्पर्य वाचूया आहे आणि मग काय प्रश्न असतात आपण घेऊ. ओके. तात्पर्य प्रभुपाद लिहित आहेत, पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत विषयाग्रस्त झालेला आहे त्याला परमसत्याचे वैयक्तिक स्वरूप जाणणे अतिशय दुस्तर आहे.
सामान्यतः जे देहात्मबुद्धीमध्ये आसक्त आहेत ते इतके विषयासक्तीमध्ये मग्न असतात की त्यांना परमसत्य ही साकार असू शकते त्याचे ज्ञान होणे जवळजवळ अशक्य असते. अशा जडवादी लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येणे अशक्य आहे. त्यांना काय वाटतं भौतिक शरीर सर्व काही आहे आणि भौतिक शरीराचा भोग हेच सर्वतोपरी आहे. भौतिक दृष्ट्या शरीर हे विनाशी, पूर्णपणे ज्ञानमय, अपूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे. आणि म्हणून सामान्यतः जेव्हा परमसत्याच्या साकार रूपाबद्दल सांगितले जाते तेव्हा त्यांची मनात हीच शारीरिक संकल्पना घर करून बसली असते. अशा भौतिकवादी मनुष्यासाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूपच सर्वश्रेष्ठ असते. सो जे विषय भोगी जे इंद्रिय भोगी आहेत त्यांना काय वाटतं की परमेश्वर कसं काय बरं शरीरवान असू शकेल, रूपवान असू शकेल, तर रूप कसं काय असू शकेल? तर माझं शरीर, माझं रूप दुःखाचं कारण आहे. शरीर त्रास देतंय, हे रूप मला त्रास देतंय, हे शरीरातले जे घटक आहेत ते त्रास देत आहेत, मन त्रास देते, बुद्धी त्रास देते आहे. परमेश्वर पण त्रासला आहे का व्यक्ती? नाही. तो त्रासला असता कामा नये. त्याबद्दल शरीर असता कामा नये. या निष्कर्षापर्यंत ते येतात. आणि या निष्कर्ष आल्यामुळे ते भौतिक जगाशी अधिक अधिक आसक्त होतात. या प्रकारची आसक्तीपासून जो मुक्त होतो, मुक्त, वीत म्हणजे मुक्त. पहिला काय राग. अशा प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होतो. कधी मुक्त होईल तो? जेव्हा तो भगवंताचं स्वरूप जाणेल, त्याचं कर्म आणि त्यांची ऍक्टिव्हिटी, त्यांचं जन्म हा दिव्य आहे आणि स्वरूप पण दिव्य आहे जाणेल. हे जाणल्यावर तो या विषयासक्तीपासून मुक्त होऊ शकेल. पण जे होऊ शकत नाहीत ते जास्तीत जास्त भगवंताला काय म्हणून जाणतात? एक विराट रूप. पण विराट रूप ही कल्पनाच मुळात भौतिक आहे. भगवंताचं विराट रूप हे शाश्वत नाहीये. ते स्वरूप नाहीये, ते भौतिक आहे. कारण ते प्रकट होते आणि नष्ट होते. आणि ऍक्च्युली विराट रूप कल्पना आहे. डोंगर म्हणजे भगवंताच्या शरीराची हाडं आहेत, झाडं म्हणजे केस आहेत, सूर्य म्हणजे डोळे आहे, चंद्र म्हणजे डोळा आहे, अग्नी म्हणजे जिव्हा आहे. ही केलेली कल्पना आहे भगवंताच्या रूपाची. पण ती शास्त्रात सांगितलेली कल्पना आहे, तेव्हा ती बोनाफाईड कल्पना आहे. आणि त्या प्रकारे कल्पना केल्यावर आपण शुद्ध होतो. सो ज्याला शुद्ध व्हायचं आहे त्याला भक्ती करणं शक्य नाहीये, पण अशा प्रकारची कल्पना करून भगवंतावर ध्यान लावण्यास सांगितलं आहे, जे शुद्धीकरणाकडे घेऊन जातं. कारण ते शास्त्रात सांगितलं बोनाफाईड प्रकारे आचार्यांनी. ती कशी करायची कल्पना. सो विराट रूपच मॅक्सिमम अशी लोक बघू शकतात. ह्याला म्हणतात वीतराग. दुसरं आलं भय. आता भयाविषयी काय असतं प्रपात बघूया. ओके ओके. यामुळे ते परमसत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात आणि ते अत्यंत विषयासक्त असल्यामुळे भौतिक जगातून मुक्त झाल्यावर जीवाचे मूळ स्वरूप कायम राहते हा विचारच त्यांना भयाव वाटतो. त्यांना काय वाटतो की मुक्त झाल्यावर परत स्वरूप आहे आपल्याला, परत रूप आहे, परत रूप आहे म्हणजे परत त्रास आहेत, परत संसार आला, परत शाळा आली, परत अभ्यास आला, परत नोकरी आली, परत बॉस छळणं आलं, परत बायकोत छळणं आलं, परत नवऱ्यात छळणं आलं, परत पोरं आली, परत नातेवाईक आले. अरे 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 नको. आता आहे बासकी किती छळलं जातं याच्यामध्येच. परत मुक्त झालं, परत शरीर, परत कृष्णाशी नातं, परत नातेवाईक, परत सेवा करायची, परत कोणीतरी प्रभूजी छळणार तिथं. हे करा, ते करा, ते करा, ते करा. परत प्रभू झापणार सेवेत चुका झाल्या म्हणल्यावर. अरे बाप, नको. हे सगळं नको. हे आलं भय. राग म्हणजे आसक्ती, भय. या भीतीपासनं मुक्त झालेला. ओके. वीतराग, भय. ओके ओके. जेव्हा त्याला सांगितलं जातं की आध्यात्मिक जीवनात ते व्यक्तिगत आणि साकार आहे तेव्हा ते लोक पुन्हा शरीर धारण करण्याच्या कल्पनेने भयभीत होतात आणि स्वाभाविकता ते निर्विशेष शून्यामध्ये विलीन होणे पसंत करतात. अशी लोक साधारणपणे बुद्धिस्ट मार्ग अवलंबतात. शून्यवादी व्हायचं म्हणजे सगळं शून्य करून टाकू, काहीच नको आपल्याला. बुद्धाचा मार्ग आहे शून्यवाद. बुद्ध काय म्हणतात सगळं शून्य आहे. मी तुम्हाला पाहतोय स्क्रीनवरती ते पण शून्य आहे. तुम्ही मला पाहताय ते पण शून्य आहे. मी जे बोलतोय तुम्ही ऐकताय ते पण शून्य आहे. जे काय दिसतं सगळं शून्य आहे. माझा आत्मा पण शून्य आहे. आपण भ्रमात आहोत म्हणून आपलं वाटतंय सगळं काय आहे, पण आहे का ऍक्च्युली शून्य. असं बुद्धांची कल्पना असेल का? कारण ते बुद्धिस्ट लोकांचा मार्ग जो आहे तो मुळातच निवृत्तीचा मार्ग आहे.
त्यांना कुठल्याही प्रकारे वेदनांपासून मुक्ती पाहिजे आणि त्यापासून ते वेदनांना सगळं शून्य करून टाकतात. सामान्यपणे असे लोक जीवाची तुलना समुद्रातील बुडबुड्यांशी करतात, कारण असे बुडबुडे पुन्हा समुद्रात विलीन होतात. साकार व्यक्तिमत्वारहित प्राप्त होणारी आध्यात्मिक जीवनातली परिपूर्ण आणि परमोच्च स्थिती आहे असं मला वाटते. खरे तर आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी जीवनाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे. या व्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत जे आध्यात्मिक जीवन मुळीच जाणत नाहीत. अनेक प्रकारचे सिद्धांत विविध तत्वज्ञानातील विसंगतीमुळे गोंधळून गेलेले आहेत. ते लोक निराश किंवा क्रोधित होतात. सो राग झालं, भय झालं, आता काय उरलं? क्रोध. सो कुठले लोक क्रोधित आहेत? ज्यांनी अति ज्ञान घेतलंय. काही लोक काय असतात, कुठल्याही एका संप्रदायात स्थिर होत नाहीत. इकडनं ऐकतात, इकडनं ऐकतात, इकडनं ऐकतात, इकडनं ऐकतात आणि गोंधळ होतात. नक्की काय खरं? प्रभूजी, हे बाबाजीकडे गेलो, हे बाबा असं म्हणतायत. प्रभूजी, त्या बाबाजीकडे ते बाबाजी असं म्हणतायत. मी गजानन महाराजांकडे गेलो, गजानन महाराज वेगळंच म्हणतायत. स्वामी समर्थ वेगळंच म्हणतायत. वारकरी वेगळंच म्हणतायत. त्यानंतर अजून कोण नरेंद्र महाराज वेगळंच म्हणतायत. हे बाबा तेवढंच म्हणतायत, ते वेगळंच म्हणतायत, तुम्ही वेगळंच म्हणताय. काय खरं आहे नक्की? सगळाच गोंधळ. की मुळात तत्वज्ञान किंवा मुनी किंवा जे योगी असतात ते मुनी शब्दाचा अर्थ काय? जे कधीच एकमत होत नाहीत, त्यांना म्हणतात मुनी. श्लोक आहे ना, तर्कोपतिष्ठा श्रुतो भिन्ना नासा ऋषिरस मतम न भिन्नम. जे ऋषी आहेत, जे मुनी आहेत, त्यांचं कधी एकमत होत नाही एका गोष्टीवर. एका गोष्टी 10 तर्क ते काढत असतात. तर वैदिक शास्त्र जे आहेत ती तर्काद्वारे बुद्धीद्वारे समजणं अशक्य आहे. वैदिक शास्त्र कधी समजतात? सिद्धांत कधी समजतो? यस्य देवे पराभक्ती यथा देवे, वेदामध्ये श्लोक आहे, उपनिषदाचा श्लोक आहे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्याही कथितही अर्थो प्रकाशन्ते महात्मनो. ज्यांची परमेश्वराप्रती भक्ती आहे आणि गुरुप्रती भक्ती आहे त्यांना भगवंत वैदिक ज्ञान रिव्हील करतात. वेदांचं खरं कन्क्लुजन काय आहे ते रिव्हील केलं जातं. मागच्या श्लोकात जो कोट केला आम्ही त्यात काय म्हणले? धर्मस्य तत्वम निहितम गुहाय महाजन येन गतस्व पंथा. म्हणून महाजनांच्या पदचिन्हांचं अनुसरण करणं हा सगळ्यात सोपा मार्ग भगवत प्राप्ती करण्यासाठी. पण अशा प्रकारे गोंधळल्यामुळे त्यांना फार राग येतो. का? काय खरं कळतच नाही ना. नक्की काय करू मी? हे करू का, हे करू का, हे करू का, हे करू? गोंधळ. आणि गोंधळामुळं राग. सो जो व्यक्ती भगवंताचं कर्म जन्म दिव्य जाणतो तो या 3 गोष्टीपासून मुक्त होतो. पहिली आसक्ती. कुठली आसक्ती? भौतिक जीवनाप्रती आसक्ती. आणि भौतिक जीवनाप्रती आसक्ती असल्यामुळं फार फार तर भगवंताला तो विश्वर पण पाहू शकतो. पण त्याला तो जाणतो भगवंत स्वरूप दिव्य आहे आणि भगवंताला शरीर असू शकेल हे ते जाणू शकत नाहीत. ओके. दुसरं आलं भय. भगवंताला शरीर आहे कळलं आणि आपल्याला पण पुढे शरीर आहे मुक्तीनंतर, तर भीती, ती कसली भीती? मगाशी बोललो मी. तिथं पण तेच करावं लागेल सगळं. इथं पण तेच, तिथं पण तेच. नको, तिकडे जायची मला गरज नाही. त्यापेक्षा आपण सगळं शून्य करून टाकू. भीतीपुढे सगळं शून्यवाद अशा घेतात. ती भीती, त्यापासून मुक्त होतो. आणि तिसरा आला क्रोध. कोणता क्रोध? अति तत्वज्ञान ऐकल्यामुळं गोंधळ. आणि त्या गोंधळावर वैताग, नक्की करू काय? हा राग. यापासून जो मुक्त होतो कशामुळं? ज्ञान तपसा केल्यामुळं. भगवंताच्या विषयी ज्ञानाची तपस्या केल्यामुळे तो भगवत प्राप्ती करू शकतो. पण चैतन्य महाप्रभू म्हणतात ना तपन मिश्राला, बहुशास्त्रे बहुवाक्ये चित्ते भ्रम होय साध्य साधन श्रेष्ठ नाहय निश्चय. तपन मिश्राला विचारतात कुठला मंत्र जपू? हा जपू का तो जपू का तो जपू का तो जपू? काय म्हणतात चैतन्य महाप्रभू? बहुशास्त्रे, अतिशास्त्र वाचन केलं गुरुच्या मार्गदर्शनाविना. बहुशास्त्रे बहुवाक्ये चित्ते भ्रम होय, चित्तामध्ये भ्रम निर्माण करतो. साध्य साधन श्रेष्ठ ना होय निश्चय. काय साध्य आहे आणि काय साधन आहे? त्यासाठी प्रयोजन काय आहे, अभिधेय काय आहे, यात काय निश्चय होत नाही. म्हणून जास्त वाचन करू नका. जास्त वाचन करू नका अर्थ काय? गीता वाचायची नाही का जास्त? भागवत वाचायचं नाही का? चैतन्य वाचायचं नाही का? हा अर्थ द्यायचा. जास्त वाचन करू नका याचा अर्थ आपल्या गुरु परंपरेला आधारूनच वाचन करा. गुरु परंपरेमध्येच राहावा. जास्त बाहेर भटकत फिरू नका. ओके.
रावण संहिता वाचतो, कर्ण संहिता वाचतो, ही संहिता वाचतो, ती संहिता वाचतो, हे असले उद्योग घालू नका. ओके. आणि गोंधळ निर्माण करू नका. 18 पुराण आहे, सगळी पुराण वाचायला जाऊ नका. भागवत पुराण पुरेसं आहे. अन्यथा भागवत पुराण न समजून घेता आणि सिद्धांतात स्थित न होता तिथली पुराण वाचायला गेलो तर गोंधळच निर्माण होईल. हे पहिला प्रभुपादांनी तात्पर्य पहिला वाचून काढली पाहिजे सगळी, आणि मग बाकी सगळं वाचायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी भक्त उत्साह असतात, प्रभूजी महाभारत वाचतो मी, प्रभू रामायण वाचतो मी, प्रभू हे पुराण वाचतो, ते पुराण वाचतो. नाही, त्यातनं काय होईल? गोंधळ निर्माण होईल. सिद्धांत कधी स्थित हो आपण? चैतन्येर भक्तगण नित्यकर संग तभेतो जानिब सिद्धांत समुद्र तरंग. सिद्धांत समुद्राप्रमाणे आहेत, पण आपण जे चैतन्य महाप्रभूंच्या भक्तात संग करू त्याच वेळी या सिद्धांतामध्ये आपण योग्य सिद्धांतात स्थित होऊ शकू आणि सिद्धांत समुद्राला पार करू शकू. ओके ओके. तर म्हणून प्रभुपाद पुढे म्हणत आहेत की भक्तिमय जीवनाच्या अंतिम स्वरूपाला भाव अथवा भगवंत दिव्य प्रेम असे म्हणले आहे. आणि ते प्राप्त करायची पद्धती काय आहे? तर श्रद्धा टू भाव आणि प्रेम, जे एक विशिष्ट मालिका आहे. पहिला श्रद्धा, अदो श्रद्धा, तथा साधू संग, संग होत भजन क्रिया, ततो अनर्थ निवृत्ती सत, तथो निष्ठा रुची सता, अथासक्तो सतो भावा, सतो प्रेमाभ्युपती, साधकानामयम प्रेमणा प्रादुर्भावेत भवेत क्रमा. भक्ती मार्गाचं अवलंबन केल्यावरती, हे दिव्यत्व स्वीकारल्यावरती आपण जे भक्ती मार्ग चालू करू तर क्रमाक्रमाने पोतामद भाव, त्या भाव स्थितीला आपण तपस्या करून, तपस्या कोणती आहे की भक्तीमध्ये रुची नाहीये, जपात तेवढा आनंद मिळत नाहीये, तर पण करत राहणं. सेवेत त्रास होतोय तरी पण करत राहणं. गुरुची वचनं कधी कधी त्रास देत आहेत, वेदना आणतात हृदयाला, पण ऐकत राहणं आणि त्याचं पालन करत राहणं. ही तपस्या केल्यावर प्रादुर्भावेत भवेत क्रमा, मग आपण हळूहळू प्रेमाची प्राप्ती करू शकू. ओके. हरे कृष्ण. काय कोणा प्रश्न आहे आता जी चर्चा केली त्यावर? ओके. जर प्रश्न नसेल तर पुढे जाऊया आपण. आता हे ऐकल्यावरती अर्जुनाच्या मनात प्रश्न पडतो. काय प्रश्न पडतो की पण सगळ्यांना तुमच्या या दिव्य ज्ञानाची प्राप्ती होत नाही, सगळ्यांना तुमचं हे दिव्य ज्ञान समजत नाही. ज्ञानी लोक जे असतात ते तुमचं दिव्य स्वरूप समजून घेऊ शकत नाहीत किंवा जाणत नाहीत, किंवा काही ज्ञानी जाणतात, काही ज्ञानी जाणत नाहीत. ते निष्काम कर्मयोगी असतात, ते पण या स्वरूपावर फार लक्ष येत नाहीत. मग याचा अर्थ तुम्ही एका प्रकारे काय म्हणतात त्याला, बायस आहात, एका प्रकारे भेदभाव करणारे आहात, असं होईल ना? की भक्तांनाच एक प्रकारचा न्याय आहे आणि बाकीच्यांना मात्र ते दिव्य तुम्ही देत नाही, असं कसं काय? भगवान म्हणतात मी तसा नाहीये, मी अजिबात तसा नाही आहे. आणि ह्याचं उत्तर भगवंत म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सतैव भजाम्यहम, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. जो ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तर भगवंताला काय म्हणायचं इथं की जे निष्काम कर्माद्वारे माझ्याकडे येतात आणि माझ्या स्वरूपावर जास्त लक्ष देत नाहीत, माझ्या दिव्यत्वाकडे जास्त लक्ष देत नाहीत, माझ्या ऍक्टिव्हिटीकडे जास्त लक्ष देत नाहीत, त्यांना मी काय करतो? ओके, त्यांना निष्काम कर्म करायचं ना, निष्काम कर्म वगैरे अनेक जन्मानं त्यांना मी शुद्ध करतो. तुमची या प्रकारे माझ्याकडे याची इच्छा आहे, ओके फाईन. आज शुद्ध झाल्या तर एकतर ते ज्ञानस्तरावर येतील किंवा ते मुक्ती अवस्था प्राप्त करतील, त्यांना मी देऊन टाकतो. ज्ञानी मग दोन प्रकार आहेत. एक ज्ञानी आहेत जे माझं स्वरूप नाहीये, मला स्वरूप नाहीये, मला रूप नाहीये, दिव्य रूप नाहीये मला, असं म्हणतात. ओके, एकच रूप आहे ब्रह्म असं म्हणतात. आणि ते अशा प्रकारे माझ्याकडे येतात, या भावनेनं माझ्याकडे येतात. त्यांना काय फळ मिळतं? त्यांना मी त्यांची इच्छा पूर्ण करतो. मला स्वरूप नाहीये ना, ओके, मला स्वरूप नाहीये. मग जे मला माझं स्वरूप जाणू शकत नाहीत ते कधी भगवद्धाम प्राप्त करू शकत नाहीत. ते त्या भावानं माझ्याकडे आलेले आहेत, त्यामध्ये परत परत जन्म घेत बसतात, कारण माझं स्वरूप कधी कळतच नाही. आणि दुसऱ्या प्रकारचे ज्ञानी लोक,
ते काय करतात, ते माझं स्वरूप जाणतात, पण त्यांची इच्छा आहे ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन व्हावं आणि त्या प्रकारे ते मला शरण जातात. मी काय करतो, त्यांची ती इच्छा पूर्ण करतो आणि त्यांना ब्रह्मज्योतीत विलीन करून टाकतो, त्यांना ब्रह्म ब्रह्म साक्षात्कार देऊन टाकतो, ब्रह्मानंदापर्यंत मर्यादित ठेवतो. पण जे अनन्य भावानं मला पूर्णपणे शरण येतात, ठीक आहे, त्यांना मी ऍक्च्युली माझी भक्ती प्रदान करतो, त्यांना सर्वोच्च भक्तीचा आनंद प्रदान करून त्यांना शाश्वत माझ्या सेवेमध्ये मी प्रयुक्त करतो. हा या श्लोकाचा अर्थ आहे. ओके. कृपातीच्या तात्पर्यामध्ये, परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. यामुळे श्रीकृष्णच प्रत्येक साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्यांची श्रीकृष्णांना प्राप्ती करायची इच्छा आहे त्याचप्रमाणे ते मनुष्य संतुष्ट होत असतो. दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्ये आदान प्रदान करतात. एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ स्वामी आहेत अशी इच्छा असते, तर काहींना मित्र असावेत अशी इच्छा असते, काहींना पुत्र असावेत, तर काहींना प्रियकर असावे. श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात. भौतिक जगतातही भावनांचे हेच आदान प्रदान चालते. भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांचा विविध प्रकारच्या पूजका इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फल प्रदान करतात. विशुद्ध भक्त या ठिकाणी तसेच दिव्य धामामध्येही भगवंताशी वैयक्तिक सहवास करतात व साक्षात त्यांची सेवा करू शकतात. ओके. खाली प्रपात लिहित आहेत की जे निर्विशेषवादी आहेत त्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिक दृष्ट्या आत्महत्या करायची आहे आणि त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये विलीन करून घेऊन सहाय्य करतात. आता कोणी म्हणेल की एका प्रकारे भगवंतांनी त्यांना आत्महत्या करू दिली ना. जीवाचं खरं स्वरूप हे भगवत धामात सेवा करणं आहे, पण तरी पण एखाद्या जीवाला भगवंत ब्रह्मज्योतीत घेऊ देत आहेत आणि ब्रह्मज्योती गेला की संपत होतो, तो पुढे जाऊ शकत नाही. तशी एका प्रकारे आध्यात्मिक आत्महत्या झाली. सो भगवंत आणि परम कृपाळू पिता आहेत, तिथून त्याला ते मदत करतात का नाही पुढे जायला? काय वाटतं? ब्रह्मज्योतीनं जीव वर जाऊ का? का खाली पडतो परत? काय वाटतं तुम्हाला? खाली येतो. खाली येतो? ब्रह्मज्योतीत पडला जीव खाली येऊ शकतो कधी? खाली येतो मुक्त अवस्था कशी काय? मुळात ब्रह्मज्योती गेलेला जीव कधी खाली पडत नाही. तर ती पण सत्य अवस्था आहे, ती पण मुक्ती अवस्था आहे. मुक्त झालेला जीव कधी परत खाली येत नाही. जो श्लोक प्रभुपाद कोट करतात की तिथला जीव खाली पडतो, ती मुक्तीच्या आधीची अवस्था आहे. 10व्या स्कंदाचा श्लोक आहे, ये अन्य अरविंदाक्ष मुक्त मानिनात तोही अस्तभावात अविशुद्ध बुद्धया आरुह्य कृष्णेन परमपदम ततो पतंती अधो अनादृत युष्मदांग्रया. ओके. विमुक्त काय म्हणले प्रभुपादांनी? विमुक्त किंवा भगवंत काय म्हणले याच्यामध्ये देवतांनी? विमुक्त मानिनात. स्वतः मुक्त मानणारे म्हणजे मुक्त झाले नाहीत अजून ते, ब्रह्मजीव विलीन झाले नाहीयेत, ते मुक्त आहेत असं मानतायत. त्या स्तरावरच्या मानसिक अवस्थेवर गेलेले आहेत ते, पण त्यांनी भगवंताच्या चरणकमळाचा आश्रय तोडल्यामुळं ते परत भौतिक स्तरावरती येतात. हाचा अर्थ आहे. पण मुळात जीव मुक्त होतोय जोपर्यंत भगवंताला स्वीकार करतो तो मुक्त होऊ शकत नाही. मायावादी कधीच मुक्त होत नाहीत. मायावादी कधी ब्रह्मज्योती जाऊ शकत नाही, कारण ते भगवंताचं असंच नाकारतात. ब्रह्मवादी जे असतात ते ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊ शकतात आणि ब्रह्मवादी म्हणजे कृष्ण आहेत आणि कृष्णाला शरीर पण आहे, पण त्यांना ब्रह्मज्योत राहायचं आहे, त्यांना ते शरीर नकोय, त्यांना भीती वाटते तिकडं, त्यांना मुक्त होऊन शांत राहायचं. त्यांनी भगवंताला स्वीकारले, ते कसे खाली पडू शकतील? ते खाली पडत नाहीत, पण तिथून ते वर जाऊ शकतात. बृहद भागवतामृत मध्ये सनातन गोस्वामी सांगतात की जे जीव ब्रह्मज्योतीमध्ये आहे तिथं पण भगवान शंकर येतात आणि त्या जीवांना प्रचार करतात की इथं अडकून पडू नका, वर चला, वैकुंठात चला.
गोलगुरुदाना चला, तिथं भगवंताची सेवा करा, अजून आनंद वाढेल ब्रह्मज्योती शांत आनंदापेक्षा. आणि त्यांचं ऐकून तिथनं जीव भगवत धामात पण जाऊ शकतात. बघा, ब्रह्मज्योतीवर प्रचार करायचा चालू, तिथं पण प्रचार चालतोय की चला इथे थांबू नका, वर भगवत धामात चला. भगवंतांनी एका प्रकारे त्यांना संधी दिली आहे, तिथनं वर जायची, अजून भगवत धामात जायची. भगवंत अशा भागात त्यांना मदत करत आहेत भगवत धामात जाण्याची, जेणेकरून सर्वोच्च श्री जीवाची आहे जी कृष्ण नित्यदास जी तो प्राप्त करू शकेल. ओके. म्हणून सगळ्यात छोटे प्रभात कोट करता श्लोक की काही झालं तरी भक्ती करायचा प्रयत्न करा. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारदी तीव्रेण भक्ती येत पुरुषम परम. आपण तीव्रपणे भक्ती करायचा प्रयत्न केला पाहिजे. इच्छा असेल, मुक्ती प्रत्येकाची इच्छा असेल, इच्छा नसेल किंवा भौतिक बघत इच्छा असेल, येणं केल्या प्रकारे कृष्णाला शरण जावा, कारण त्यातनंच अल्टिमेट फायदा होऊ शकतो. ओके. कोणा गोंधळ आहे त्यात कोणाच्या हे ऐकल्यावर? असेल तर विचारा, नाही तर पुढे जाऊ. ओके. जर कोणाला गोंधळ नसेल तर पुढे जाऊया. आणि भगवंत म्हणतात काही लोक आहेत जी माझ्याकडे येतच नाहीत. त्यांचं काय? जी माझ्याकडे येऊ शकत नाही ते काय करत दुर्दैवानं या जगामध्ये लवकरच भुक्ती प्राप्त करण्यासाठी माझी पूजा न करता देवतांची पूजा करतात. कांक्षंता कर्मणा सिद्धिम भजन्ते इह देवता क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवत्य कर्मजा. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. एक मिनिट. तर परत सकाम कर्माची प्राप्ती होते. हम्म. हम्म. सो मनुष्याला काय पाहिजे जगामध्ये? क्विक रिझल्ट पाहिजे, पटकन त्याला गोष्टींची प्राप्ती पाहिजे. पण भगवंत कसे आहेत? भगवंत वडिलांप्रमाणे आहेत. देवता कसे आहेत? दुकानदाराप्रमाणे आहेत. आता हा शब्द कधी वापरल्यावर काही लोक चिडतात, तुम्ही देवतान दुकानदार कसं काय म्हणता? असं कसं म्हणता तुम्ही देवतान दुकानदार? देवता आहेत आणि देवतांवर आसक्ती पण असते ना. लहानपणापासून शिवजींची पूजा केलेली असती, गणपतीची पूजा केलेली असती, दुर्गा मातेची पूजा केलेली असती. आणि विशेषतः इंग्लिशमध्ये असेल डेमिगॉड शब्द अजून राग येतो, डेमिगॉड. तर डेमिगॉड डमिगॉड वाटतं, ते डमिगॉड. तर वास्तविक हा शब्द जो आहे, हा प्रभुपाद उच्चारतात की देवता या दुकानदाराप्रमाणे. हा भागवतामधला शब्द आहे. भागवतामध्ये श्लोक येतो की भजन्ते यथा देवान देवान अपि तथैव तान छायेव कर्म सचिवा साधो दीनवत्सला. देवतांना काय म्हणले? कर्म सचिव. कर्म सचिव म्हणजे कर्माचं फळ देणारे सेक्रेटरी. बस तेवढंच देवतांचं स्थान आहे. सचिव म्हणजे सेक्रेटरी. देवता कर्म सचिव आहेत, कर्माचे सेक्रेटरी आहेत. देवता पाहतात की माझ्याकडे आलाय, भले वाईट इच्छेने आलाय, पण मी सचिव आहे, मी सेक्रेटरी आहे. त्याने योग्य प्रकारे माझी पूजा केली आहे, घेऊन टाकले जाईल. हे देणं देवतांना भाग आहे. म्हणून देवता एका प्रकारे दुकानदार आहेत. ओके. ब्रह्मदेव विचार करत नाहीयेत. रावणानं तपस्या केली आहे, रावणाला जर वरदान दिलं तर रावण उच्छाद माजवेल. नाही, त्याला करत त्यांना ते वरदान देणं भाग ठरतो. शिवजी असा विचार करू शकत नाहीत, अरे हा वृकासूर जो आहे माझी तपस्या करतोय, भस्मासूर माझी तपस्या करतोय, वरदान काय बघतोय, हात तर भस्म होऊन जाईल. नाही, मला वरदान भाग आहे, काय करू मी हेल्पलेस आहे. त्यानंतर सुदेक्षणा, काशीराजाचा मुलगा, शिवजी तपस्या करतो कशासाठी? कृष्णाला मारण्यासाठी. शिवजींना मरणारा भाग पडतो. शिवजींना वरदान भाग पडतो. काय करणार? त्यांना माहिती आहे कृष्णाला मारू शकत नाही आपण, पण वरदान दिलं पाहिजे. का? पण देवता या बद्ध आहेत हे द्यायला, त्या प्रकारची पूजा केल्यानंतर. म्हणून लोक लोक जी आहेत ती सहजगत्या देवतांची पूजा करतात.
आणि सिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न करतात. आणि भगवंत सहजगत्या गोष्ट देत नाहीत. भगवंताकडे आपण जर हिरण्यकशिपूचा भगवंताने तपस्या करायला गेला असता आणि म्हणला असता मला उच्छाद मारायचं, भगवंताने ते अप्रूव्ह केलं नसतं. रावणाच्या इच्छा भगवंताने अप्रूव्ह केल्या नसत्या, म्हणून ते भगवंताकडे जाऊ शकत नाही. जसं वडिलांकडे आपण गेलो आणि सिगरेटचं पाकिट मागितलं तर वडील काय करतील, कानाखाली जाळ काढतील. आता तू 10 वर्ष पोरगा आहेस आणि सिगरेट वागतोस, अभ्यास करत होता. भगवंत हे वडिलांप्रमाणे आहे. ओके ओके. प्रभात पुढे देतात तत्पर्यामध्ये शेवटच्या 15व्या ओळीमध्ये प्रभात देतात की तरी या जगामध्ये मानव समाज हा भूमीची मालकी, कुटुंब, उपभोग्य पदार्थ यासारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर्याप्राप्ती वेडा झालेला आहे. अशा तात्पुरत्या गोष्टी प्राप्त करण्याचे लोक देवदेवता किंवा मानव समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करतात. सो देवदेवचा अर्थ जरूर नाही की देवतांची पूजा करतील. काही लोक नास्तिक असतील, पण जरी कोणी किती नास्तिक असला, कोणाच तरी कौतुक तर करतोच. पूजा केल्याशिवाय मनुष्य राहू शकत. पण जीवात स्वभावच आहे कोणाच तरी पूजा करणं, कोणाच तरी गुणगान करणं, कोणाच तरी सेवा करणं, हा आत्म्या स्वभावच आहे. सो भले तो गणपतीची पूजा करणार नाही, भले तो शंकराची पूजा करणार नाही, दुर्गा मातेची पूजा करणार नाही, इंद्राची पूजा करणार नाही, चंद्राची पूजा करणार नाही, कोणाची पूजा करेल? अमिताभ बच्चनची, सचिन तेंडुलकरची, रजनीकांतची. आणि बाजू तुला माहिती असेल की या सगळ्यांची मंदिर आहेत. तमिळनाडूमध्ये गेलं तर रजनीकांतचं मंदिर आहे, जयललिताचं मंदिर आहे. छत्तीसगडला गेलं तर अमिताभ बच्चनचं मंदिर आहे. रोज भोग लावतात अमिताभ बच्चनला, रजनीकांतला भोग लागतो. सचिन तेंडुलकरचं मंदिर आहे, त्यांना भोग लावला जातो रोज. मंत्र म्हटले जातात, त्यांच्यासाठी आरती केली जाती. बघा, उद्या शरद पवारचं मंदिर बनेल तो गेल्यावर, माहित नाही काय सांगता येत नाही. बरे काही लोक सोनिया गांधीचं मंदिर बनवतील. हे आहे घडणाऱ्या गोष्टी आहेत या. का मुळात जेव्हा कोणाची पूजा केल्याशिवाय तो राहूच शकत नाही. एखाद्या नेत्याकडनं काय पाहिजे असेल तो काय करतो, नेत्याचं गुणगान करतो, जणू कोणी भगवंत आहात. आमच्या भागात एक नगरसेवक होता सांगलीला, जो मुसलमान नगरसेवक होता. एक माणूस आला त्याकडं, त्याला काहीतरी काम करत नगरसेवकाकडनं. तो काय म्हणला नगरसेवकाला, आप खुदा हो, आप स्वयं खुदा हो, तुम्ही भगवंत आहात प्रत्यक्ष. म्हटलं एवढा आनंद झाला, हा मी खुदा आहे, बोल तुला काय पाहिजे घेऊन टाक. लगेच सही केली कागदावरती. बघा, सो प्रत्येकाला कोणाला कोणाची पूजा करायची इच्छा असते. ही कुठनं आली इच्छा? मुळात आपण भगवंताची पूजा करतो, जी परवटेडपणे, जे एका प्रकारे प्रतिबिंबितपणे अशा प्रकारे व्यक्त होत आहे. आपण त्याला डवटेल केलं पाहिजे भगवंताच्या पूजेमध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये. ओके. एखाद्या मनुष्याला एखाद्या राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रिपद मिळाले तर त्याला वाटते की आपण मोठे वरदान प्राप्त केले आहे, म्हणून ते सर्व तथाकथित लोक, नेते यांच्या पुढे तात्पुरत्या वरप्राप्तीचे मस्तक झुकवतात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. पण भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी कृष्ण भावना भवित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते. ते सर्व इंद्रियपभोगाच्या मागे लागले असतात. इंद्रियभोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. हा श्लोक दर्शवतो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये आस्था आहे. बहुतेकांना इंद्रिय भोगामध्ये रुची असते, म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात. आपल्याला पण इच्छा होती इंद्रिय भोगाची, फक्त आपल्याला काय केलं, भक्तांनी वळवलं भक्तीकडं इनडायरेक्टली. कसं करून? प्रसाद खायला घालून. आपल्याला चांगलं खायची इच्छा होती, आपण सुंदर प्रसाद खाल्ला चविष्ट. अरे वा, इस्कॉन मध्ये गेल्यावर प्रसाद मिळतो, चला आपण जायला होऊया. प्रसाद खायला आपण आलो. आपल्याला डान्स करायची इच्छा होती, भक्ताला खेचून खेळता डान्स करून घेतला. अरे वा, इथे डान्स करायला मजा येते, चला आपण इस्कॉन जाऊया. असं आवाज येत नाहीये. हरे कृष्णा, आवाज येत नाहीये? हरे कृष्णा. हा, आता आला. आता ओके ओके. मध्ये म्यूट झाली. हा, म्यूट ते इंटरनेट थोडस डाऊन झालं होतं कदाचित, असं वाटतं मला. ओके, तर आपल्याला पण इंद्रिय भोगाची इच्छा होती, पण भक्तांनी काय केलं, आपला इंद्रिय भोग जो आहे तो भक्तीमध्ये लावून टाकला.
मला खायची इच्छा होती आणि सुंदर चविष्ट पिझ्झा खाल्ला आपल्याला. म्हटलं अरे वा, जर पिझ्झा पण खाता येतं, चला पिझ्झा खायला पण इस्कॉनला जाऊया. आपल्याला सुंदर डान्सिंग करून घेतलं भक्तांनी. अरे वा, इथे डान्स पण चालतो का, चला आपण डान्स केला मंदिरात जाऊया. आणि असं करत 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 कधी आपण भक्तीमध्ये लागलो कळलं पण नाही. का नॅचरलीच पूजा करायची इच्छा होती. ती पूजा करायची इच्छा ऍक्च्युअल ठिकाणी वळवली भक्तांनी. भगवंताच्या चरणाची ती वळवली. ओके ओके. आता हे ऐकलं, अजून मला काय प्रश्न पडलाय? जो मगाशी पडला तोच काही प्रश्न अजून मनामध्ये आहे की याचा अर्थ काय? काही लोकांना तुम्ही देवतांची पूजा करू देता, ठीक आहे. काही लोकांना तुम्ही स्वतःची पूजा करू देता. काही लोकांना तुम्ही ब्रह्मज्योतीची पूजा करू देता. याचा अर्थ काय आहे? तुमचे नियम जे आहेत ना ते अनइक्वल आहेत, एक समान नाही आहेत. तुमच्या वागण्यामध्ये एक समानता नाही. तुमच्या वागण्यामध्ये एकवाक्यता नाही. तुम्ही असं कसं देवतांची पूजा करू शकता? का करू देता? ठीक आहे. तर भगवंत म्हणतात नाही नाही नाही, असं नाही. माझ्या वागण्यात कोणतीही कोणती गोंधळ नाहीये माझ्या वागण्यामध्ये. माझ्यावर एक समानताच आहे. पण काय करू, ती जीवाची इच्छा आहे. आणि म्हणूनच ती जीवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पूर्ण करता करता नकळतपणे माझ्या करण्यासाठीच मी वर्णाश्रम निर्माण केला आहे. चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्या कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. मी या वर्णाश्रमाची निर्मिती केली आहे, 4 वर्ण 4 आश्रमांची. कशा आधारावर? त्यांच्या गुणांच्या आणि कर्माच्या आधारावर. आणि गुण आणि कर्म एका प्रकारे माझ्या आधिपत्याखाली आहेत, माझ्या नियंत्रणाखाली आहेत. सो एका प्रकारे मीच निर्माता आहे. प्रकृती ही माझ्या आदेशावर काम करू शकत नाही आणि प्रकृती गुणाद्वारे काम करते. प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माने सर्वचः. सगळ्या प्रकारे मीच गुणांचा नियंत्रक आहे आणि मीच वर्णाश्रमात निर्माता आहे. पण याचा अर्थ हा वर्णाश्रम जो आहे हा मला ऍप्लिकेबल नाही आहे. कारण का? माझी स्वरूप स्थिती आणि वर्णाश्रमात फरक आहे. ते माझ्या स्वरूपातनं आलेलं नाही, माझ्या प्रकृतीतनं की माझ्या माझ्या विश्वरूपातनं ते आलेलं आहे. पण माझं स्वरूप हे दिव्य आहे. मी आधी सांगितलंय 9व्या श्लोकामध्ये की मी दिव्य आहे, माझे कर्म पण दिव्य आहेत. आणि त्यातनं ते आलेलं नाहीये. त्यामुळं एका प्रकारे मी यात भाग घेतलेला नाहीये. का बरं वर्णाश्रम भगवान निर्माण केला? कारण आपण मुळात आलो भोगायला. आणि भोगण्यासाठी आल्यामुळं आपल्या स्वभाव स्थितीनुसार योग्य प्रकारे भोगता यावं आणि भोगता भोगता सूक्ष्म प्रकारे पर भगवत धामाकडे प्रवास होता यावा म्हणून वर्णाश्रमाची निर्मिती भगवंतांनी केलेली आहे. आपल्या इच्छा योग्य प्रकारे भोगता याव्यात. योग्य प्रकारे आपल्या इच्छा भोगल्या, आपल्या स्वभावानुसार इच्छा भोगल्या तर आपण योग्य प्रकारे स्थित राहतो. आणि त्या अवस्थेमध्ये जर कोणी प्रचार केला भक्ती कर, तर त्या संतुष्ट अवस्थेमध्ये कदाचित भक्ती मार्गाला आपण बोलू शकू. आज लोक का बरं असंतुष्ट फार आहेत? कारण त्यांच्या स्वभावानुसार ते कामच करत नाहीयेत. प्रत्येकाला इंजिनियर व्हा आणि डॉक्टर व्हा असं प्रेरित केलं जातं. प्रत्येकालाच अशा प्रकारे प्रेरणा दिल्यामुळं त्याचा स्वभाव आहे मॅनेजमेंट करायचा, पण तो झाला इंजिनियर. त्याचा स्वभाव आहे ब्राह्मण व्हायचा, शिक्षक व्हायचा, पण तो बनला डॉक्टर. काय करणार? बळजबरीने गोष्टीकडे करून घेतल्या जातात. आणि त्यामुळे तो त्याच्या वर्ण आणि आश्रमात व्यवस्थित स्थित नसल्यामुळं तो संतुष्टच नाहीये. आणि संतुष्ट म्हणजे सतत निराश, वैतागलेला आणि कंटाळलेला तो आहे. ऍटलिस्ट तो त्याच्या स्वरूप स्थित, ऍटलिस्ट त्याच्या स्वभावानुसार त्याच्या गुणानुसार योग कर्मात मग्न राहावा. योग कर्मात मग्न झाल्यावरती तो संतुष्ट राहील आणि मग त्याला वेळ मिळेल कदाचित भगवत भक्ती करण्यासाठी. आणि म्हणून या वर्णाश्रमाची निर्मिती केली आहे. पण यात माझा डायरेक्ट सहभाग नाहीये. हे त्यांच्या गुणानुसार आणि कर्मानुसार मी केलेलं आहे, जे अल्टिमेटली माझ्या आधिपत्याखाली आहेत म्हणून तो मी केलेला आहे. पण माझं मूळ स्वरूप मात्र या वर्णाश्रमापासून पूर्णपणे भिन्न आहे. त्यामुळे मी एका प्रकारे त्याची निर्मिती केलेली नाही आहे. ओके, हा या श्लोकाचा अर्थ आहे. मी कुठल्या प्रकारे बायस किंवा गोंधळ करणारा नाहीये. माझ्या प्रत्येक कृतीमध्ये एक समानता आहे. ओके ओके. भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात की 4 वर्णाचा आरंभ बुद्धिमान मनुष्याच्या विभागापासून होतो. या वर्गाला पारिभाषिक शब्दात ब्राह्मण असे म्हटले जाते. कारण ते सत्वगुणामध्येच असतात. त्यांचा प्रशासकीय वर्ग जो एका प्रकारे रजोगुणात स्थित आहे.
आणि त्याच्या पुढचा वर्ग आहे वैश्य वर्ग, जो रजो आणि तमोमध्ये स्थित आहे. आणि तिसरा चौथा वर्ग आहे तर तो आहे शूद्र, जो तमोगुणात प्रामुख्याने स्थित आहे. हम्म. भगवान श्रीकृष्णाने जरी या समाज व्यवस्था 4 वर्णांची निर्मिती केली असली तरी ते यापैकी कोणत्याही वर्णामध्ये येत नाहीत, कारण बद्ध जीवांच्या एका वर्गाने बनलेल्या मानव समाजाने बद्ध जीवाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नाही. मानव समाज हा इतर पशुप्रमाणेच आहे, परंतु पशूंना मनुष्यांना पशु स्तरावर उन्नत करण्यासाठी उपयुक्त वर्णाची निर्मिती भगवंतांनी केली आहे, जेणेकरून कृष्ण भावनेच्या पद्धतशीर विकास होऊ शकेल. एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्मे करण्याची प्रवृत्ती हे त्याने प्राप्त केलेल्या गुणानुसार ठरवली जाते. भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणांचे वर्णन या ग्रंथाच्या 18व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. कृष्ण भावना मनुष्य हा ब्राह्मणाहून श्रेष्ठ असो. भक्ताला वर्णाश्रमाची गरज नाहीये. भक्त हा पूर्णपणे वर्णाश्रमाच्या वरती आहे. सगळ्यात प्रभुपाद सांगतात, जो मनुष्य भगवंताच्या दिव्य स्वरूपाला जाणतो तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय. आणि याप्रमाणे तो कर्माच्या नियमाने कधीही बद्ध होत नाही. जो भगवंताचे दिव्य स्वरूप जाणत नाही, म्हणजे विचार करतो की सामान्य मनुष्याप्रमाणेच भगवंताची कर्मे सकाम कर्मच आहे, तो निश्चितपणे स्वतःच सकाम कर्मामध्ये गुंतून पडतो. परंतु जो परमसत्याला जाणतो तो कृष्ण भावनेत स्थिर झाला मुक्त जीव हो. ओके. तर एवढं ऐकल्यावर तुला कळला की भगवंत म्हणतात जो ज्या प्रकारे मागे येतो त्या प्रकारे त्याला फळ मिळेल. काही मुक्त होतील, काही बद्ध राहतील, काही कर्मकांड करत राहतील, स्वर्गात जातील, आणि काही भगवद्धामात जातील. आणि काही जे असे जे माझी कुठल्या प्रकारे माझ्याकडे येत नाही ते देवतांची पूजा करत बसतात आणि त्यांना लवकर सिद्धी प्राप्त होऊन जाते, पण ती क्षणिक आहे, त्यातनं काही जास्त साध्य होत नाही. आणि अर्जुना मला प्रश्न पडला की तुमच्या वागण्यामध्ये एक समानता नाहीये, एकाला तुम्ही असं वगैरे वागत एकाला दुसऱ्याला वगैरे असं का? कारण का जीव भोगाला खाली आलेले आहेत आणि त्यांना योग्य बरोबर भोगता वर्णाश्रमाची निर्मिती केली आहे. मी काय करतात तर माझा काही दोष नाही, तुमची इच्छा आहे ती. तुमच्या इच्छेने तुमच्या गुणाद्वारे तुम्ही निर्मिती केली आहे. एका प्रकारे मी निर्माता आहे, पण माझ्या स्वरूपात आलेलं नाही आहे. माझ्या स्वरूपात काय निर्माण होते? फक्त भक्ती निर्माण होते, आणि जे भक्तीमध्ये स्थित आहे तेच फक्त माझ्याकडनं आलेलं आहे. ओके. मग अजय मला प्रश्न पडला की हा, तुम्ही वर्णाश्रमाची निर्मिती केली आहे आणि तुम्ही कोण आहात? यादव आहात, यदुपती आहात, म्हणजे क्षत्रिय आहात. म्हणजे हे क्षत्रियांचे नियम तुम्हालाही लागू पडतात. तुम्हीही कर्माद्वारे बांधले गेलेले आहात. असा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि अर्जुन गोंधळला आणि भगवंत उत्तर देत आहे, नाही अर्जुना, एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्व सॉरी न मां कर्माणि लिम्पन्ते न मे कर्म फलस्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. याचा अर्थ काय? तर कोणत्याही कर्माने बद्ध होत नाही. न मां कर्माणि लिम्पन्ते, असं समजू नकोस मी क्षत्रिय आहे म्हणजे मी पण बांधला गेलो कर्मानं. न मे कर्म फलस्पृहा, आणि कोणत्या प्रकारचं कर्मफळ पण मला लागत नाही. इति माम योभिजानांती, सो या प्रकारे मला जाणतो, ज्याला हे ज्ञान होतं तो कर्मभीर न सबध्यते, तो कर्माने बांधला जात नाही. सो ज्ञानयोग पद्धतीचं भगवंत आपल्याला ज्ञान देत आहे. ज्ञानयोग पद्धती काय आहे? आणि ज्ञानयोग पद्धतीचं पहिलं तत्व आहे भगवंताला जाणणं. ज्ञानयोगी व्यक्तीला जसं म्हटलं मी की ज्ञानयोगी व्यक्ती हा मुक्तिकामी असतो, त्याला मुक्ती पाहिजे असती, पण मुक्ती प्राप्त करायला पण भगवंताची थोडी भक्तीला करावीच लागते. भगवंताशी ज्ञान असण्याला आवश्यकच असतं, त्याशिवाय तो मुक्ती प्राप्त करू शकत नाही. पहिलं तत्व काय? मुक्त व्हायचं असेल, कर्मात मुक्त व्हायचं असेल तर हे जाणून घे की मला कोणतंही कर्मफळ बांधून ठेवू शकत नाही. मी कर्मफळांच्या पूर्णपणे मुक्त आहे. ओके. तोच स्वतः कर्मफळांपासून मुक्त होतो. सो अर्जुन मी क्षत्रिय नाहीये, मी सगळ्या क्षत्रिय आणि ब्राह्मणाच्या वरचा आहे.
मी याचा निर्माता आहे. ओके. रूपात लिहितात की साधारण पहिल्या 10-12 वेळ सोडल्यानंतर भगवंत हे भौतिक कर्म आणि कर्मफलापासून असं अलिप्त आहेत. उदाहरणार्थ रूपात उदाहरण देत आहेत. पावसाशिवाय जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची शक्यता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतीसाठी पाऊसच जबाबदार असतो. पाऊसच जबाबदार नसतो. पण जर दगडावर पाऊस पडला, दगडावर वनस्पती आहेत. सगळ्या प्रकारे पाऊस जबाबदार आहे, पण एका नाहीये पाऊस जबाबदार. मूळ जबाबदार का मूळ कारण काय आहे? जमिनीमध्ये बी आहे आणि बी असताना पाऊस पडलाय आणि त्यातनं ते रोप होत आहे. सो बी असणं पण महत्वाचं आहे. पण बी असलं आणि पाऊस पडला असता तर रोप उगवलं नसतं. सगळ्या प्रकारे पाऊस जबाबदार आहे. याच वस्तुस्थितीची पुष्टी वैदिक स्मृतीमध्ये करण्यात आली आहे. निमित्त मात्र मेवासो सुजनाम सर्व कर्माणी प्रधान कारणभूता येतो वै सुजय शक्तया. भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहेत. निमित्त मात्र कारण म्हणजे ही भौतिक प्रकृती आहे, ज्याद्वारे प्रकट विश्व दृष्टिकोश झाली आहे. सृष्टी प्राणी मात्र विविध प्रकारच्या उदाहरणार्थ देवता, मनुष्य, प्राणी आणि निम्न स्तरीय पशु इत्यादी सर्व आपल्या गतकाळातील बऱ्या वाईट कर्मांच्या अधीन आहेत. अशा कार्यासाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियमन उपलब्ध करून देतात. आपल्या इच्छांना भगवंत काय करतात? वर्णाश्रमाद्वारे फक्त एक सिच्युएशन उपलब्ध करून देतात. फक्त एक फेवरेबल स्थिती उपलब्ध करून देत आहेत. पण भगवंत त्यांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांना जबाबदार नसतात. वेदांत सूत्रामध्ये याला पुष्टी देण्यात आली आहे. काय म्हणते वेदांत सूत्र? वैषम्य नैर्गुण्येन सापेक्षत्वात भगवंत कोणत्याही जीवाबद्दल कधीही पक्षपाती नसतात. जीव स्वतःच्या कर्मासाठी स्वतः जबाबदार असतात. भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजेच बहिरंग शक्तीच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात. ज्याला या कर्माच्या नियमांची गहनता पूर्णपणे ज्ञात आहे तो कर्मफलाने बद्ध होत नाही. जो मनुष्य भगवंताच्या दिव्य स्वरूपाला जाणतो तो कृष्ण भावातील अनुभवी मनुष्य होय. याप्रमाणे तो कर्मांच्या नियमाने कधीही बद्ध होत नाही. जो स्वरूप जाणत नाही आणि विचार करतो की सामान्य मनुष्याप्रमाणे भगवंताचे कर्म हे सकाम कर्मच आहे, तो निश्चितपणे स्वतः सकाम कर्माफलामध्ये गुंतून पडतो. परंतु जो परमसत्याला जाणतो तो कृष्ण भावाने स्थिर झालेला मुक्त जीव हो. सो भक्त पण मुक्त आहे आणि ज्ञानी माणसाला मुक्त व्हायचं असेल, निष्काम माणसाला मुक्त व्हायचं असेल, त्याला काय जाणणं आवश्यक आहे? भगवंत कर्मफळाद्वारे बांधले जाऊ शकत नाही. येस शंभू. हरे कृष्ण प्रभुजी. हा बोला. प्रभुजी कृपया करून सापेक्ष आणि निरपेक्ष एक्झॅक्ट अर्थ सांगा ना. सापेक्ष म्हणजे रिलेटिव्ह. उदाहरणार्थ उदाहरण माझा झालेला आनंद सापेक्ष आनंद म्हणजे काय? पाऊस पडला आणि मी जर भाजी विक्रेता आहे तर काय होईल? मला आनंद होईल का? नाही होत. नाही. पण छत्रीवाला काय होईल? आनंद होईल. पाऊस हा. पडला माझ्या छत्र विकल्या जातील. माझा दात दुखतोय, मला दुःख होतंय, पण डॉक्टरला मात्र आनंद होतोय किंवा माझ्याकडे तर पेशंट येईल डेंटिस्ट लगाला आणि त्याला चांगलं कापता येईल मला आता ट्रीटमेंट घेऊन आणि मला भरपूर पैसे कमवता येईल. सो एखादी गोष्ट ही कुठल्या तरी गोष्ट अवलंबून असते. त्याला म्हणतात सापेक्ष, रिलेटिव्ह. निरपेक्ष म्हणजे जी गोष्ट पूर्णपणे इंडिपेंडंट असते. उदाहरणार्थ भक्ती केल्याने मला झाला आनंद, हा काय आहे? पूर्णपणे निरपेक्ष आहे. तो कोणत्याही गोष्टीवरती अवलंबून नाही आहे. मी भक्ती केल्यावर कोणाला दुःख होणार नाही. माझ्या आनंदामुळे भक्तीमुळे आनंदामुळे इतर कोणाला दुःख होणार आहे का? नाही होणार आहे. नाही. ह्याला म्हणतात निरपेक्ष, जे पूर्णपणे इंडिपेंडंट आहे. ओके, स्वतंत्र आहे, ते निरपेक्ष. क्लिअर? जी प्रभुजी. प्रभुजी म्हणजे जे आता सेक्युलर वर्ड म्हणून हे लोक वापरतात ते निरपेक्ष आहे का? नाही ना, हे वेगळे आहेत ना दोन्ही शब्द. सेक्युलर वर्ल्ड मध्ये काय? सेक्युलर वर्ड वापरतात त्याला निरपेक्ष पण म्हणतात असं मी ऐकलेलं, ते चुकीचं आहे ना? हा अच्छा, धर्मनिरपेक्ष. ओके. हा हा हा.
ओके. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ अपेक्षित आहे की प्रत्येकाला आपल्या धर्माचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला धर्माचं आचरण करायची मुभा आहे. प्रत्येकाला उपासना पद्धतीची मुभा आहे. त्याला म्हणतात धर्मनिरपेक्षता. ओके. ओके. हा अर्थ अपेक्षित आहे सेक्युलर मध्ये. पण दुर्दैवानं आजच्या काळात सेक्युलरचा अर्थ घेतला तो हिंदू द्वेष्टा असा अर्थ घेतला होता. धर्मनिरपेक्ष होणं म्हणजे काय? हिंदू धर्माला नावं ठेवणं, हिंदू पद्धतीनं नावं ठेवणं, हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलणं आणि मायनॉरिटीजचं तुष्टीकरण करणं हाचा अर्थ घेतला होता दुर्दैवानं आजच्या काळात. पण सेक्युलरचा खरा अर्थ निरपेक्ष अर्थ म्हणजे की हा मी माझ्या धर्माचं पालन करतोय, मी तुझ्या धर्माच्या आडवं येत नाही, तू तुझ्या धर्माचं पालन कर. सो माझ्या धर्माचं पालन कर, तुला कुठला त्रास असतो कामा नये आणि तुझ्या धर्माचं पालन माझ्या कुठला त्रास असतो कामा नये. आणि आपण एकत्रितपणे एकाच भगवंताची पूजा करत आहोत या भावने एकत्र गुण्यागोविंदानं राहणं, ह्याला म्हणतात धर्मनिरपेक्षता. सो निरपेक्ष आहे ऍक्च्युअली, एका प्रकारे असलं पाहिजे, पण तसं होत नाही दुर्दैवानं. जी. ओके. जी सर, धन्यवाद. ओके. आता इथनं खरा ज्ञानयोग चालू होतो. आतापर्यंत बॅकग्राऊंड होती ज्ञानयोगाची 4थ्या अध्यायातल्या. आणि या 15व्या श्लोकापासून खऱ्या अर्थ ज्ञानयोग चालू होतोय की ज्ञान असणं म्हणजे काय. तर पहिला मुद्दा आहे ज्ञानाचा की हे ज्ञान असणं भगवंत बद्ध होत नाहीत. आणि हे ज्ञान असल्यावर जसं मागच्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं की जरी तू ज्ञानी असलास आणि ज्ञानी माणसाला कोणतंही कर्म करायची गरज नाहीये अर्जुना. भगवंताने सांगितलंय नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चनः नचाचित कस्य भूतेषु कश्चित नचाचित सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यापाशितः. अशा ज्ञानी व्यक्तीला कुणाशी काही कर्तव्य नाही, त्याला कोणतेही कर्म करायची गरज नाही आहे. पण अर्जुना तू काय कर की तू लोकांना आदर्श ठेवण्यासाठी कर्म कर. ओके. एक मिनिट. तू लोकांना आदर्श दाखवण्यासाठी कर्म कर. सो या ज्ञानाच्या आधारावरती जो हे ज्ञान प्राप्त करतो त्याला जरी कर्म करायची गरज नाहीये तरी पण तो कर्म कसा करतो आणि त्यानं कर्म का केलं पाहिजे आणि ते कर्म काय नक्की आणि ते कर्म केल्यावर काय फळ मिळतं. आता इथनं या ज्ञानाच्या आधारावरती पुढचं कर्म काय आहे आपण समजून घेणार आहोत. भगवंत अर्जुनाला ते समजावून सांगणार आहे. ओके. आता काय म्हणतं भगवंत बघा. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मोक्षिभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैर्पूर्वतरं कृतम्. एवं ज्ञात्वा कृतं कर्म. प्राचीन काळात सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले. त्यांना ज्ञान होतं माझ्या स्वरूपाचं, जसं मगाशी म्हटलं मी, ते असल्याशिवाय मुक्ती प्राप्त होणं शक्य नाहीये. सो मला भगवंताच्या स्वरूपाचं जाण, त्यांना माझ्या स्वरूपाचं जाण होती, ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाच्या आधारावर त्यांनी एकतर ज्ञानयोग केला, इथे ते ज्ञानयोगात स्थित झाले आणि वेदांचा अभ्यास करत गेले आणि किंवा त्यांनी कर्म केलं लोकांना आदर्श दाखवण्यासाठी, जसं जनक महाराज. त्यांनी त्या प्रकारे कर्म केलं. आणि तू पण अर्जुना कुरु कर्मैव तस्मात् त्वं. मला तुझ्याकडनं काय अपेक्षित आहे. जरी तू ज्ञानात स्थित झालास तरी तुला आदर्श दाखवण्यासाठी जसं जनक महाराजांनी कर्म केलं. कुरु कर्म तस्मात् पूर्वेर पूर्वतरम कृतम. त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून तू कर्म केले पाहिजेस. युद्ध कर तुझं, पण युद्ध अज्ञानात करू नकोस. या ज्ञानात स्थित हो की मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, आणि ते स्वरूप आणि ते ज्ञान डोक्यात ठेवून तू कर्म कर. सो कर्म करणं आणि ज्ञानाच्या आधारावर कर्म करण्यात काय फरक आहे. दोघांमध्ये मिळणारा रिझल्ट खूप वेगळा असतो. उदाहरणार्थ तुला उदाहरण देतो. एक भंगी असतो, तो भंगी पण संडास धुतो, तो पण संडास साफ करतो. पण त्याचा संडास साफ करायचा उद्देश काय असतो की हा संडास साफ केल्यावर तो घरचा मालक मला पैसे देईल आणि त्या पैशातून इंद्रिय भोग करू शकेल. पण आम्ही जे ब्रह्मचर्य आश्रम जॉईन केला, त्या ब्रह्मचर्य आश्रम जॉईन केलं असता आम्हाला सेवा दिली होती की रोज 1 तास टॉयलेट क्लिनिंग.
1 वर्ष, ऑलमोस्ट 2 वर्ष आम्ही टॉयलेट क्लिनिक सेवा केलेली होती. का? कारण का अहंकार जो असतो तो फोडण्यासाठी. त्या अहंकाराचं बॅगेज घेऊन ब्रह्मचर्य आश्रमात आलेलो होतो आम्ही, की मी सायंटिस्ट होतो, मी याव होतो, मी त्याव होतो, मला एवढा पगार होता, मला तेवढा पगार होता. आता आश्रमात आलाय, आता गुरुचे सेवक आहात. ब्रह्मचारी म्हणजे काय? ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो गुरोर हितम आचरत दासवत नीच गुरुषु सुदृढ सवृदम. नीचपणे, अत्यंत दास्यपणे सेवा करतो तो ब्रह्मचारी. ती भावना आली पाहिजे. सो भक्तांना आंघोळ करताना बाथरूम स्वच्छ असलं पाहिजे. भक्तांना टॉयलेट करताना टॉयलेट स्वच्छ असलं पाहिजे, जेणेकरून ते टॉयलेट करण्यासाठी भगवंत स्मरण झालं पाहिजे. या भावना डोक्यातून की भक्तांची सेवा करतोय, वैष्णवांची सेवा करतोय, आणि वैष्णवांना खुश करण्यासाठी, भक्तांना खुश करण्यासाठी मला टॉयलेट चकाचक केलं पाहिजे. आणि त्याचे मला किती त्रास झाला चालेल. या भावनेने टॉयलेट क्लीन केलं. ते टॉयलेट क्लिनिंग आणि सामान्य भंगाने केलं टॉयलेट क्लिनिंग खूप फरक आहे. हे टॉयलेट क्लिनिंग हृदय शुद्ध करतं. हे टॉयलेट क्लिनिंग भगवत धामाकडे घेऊन जातो. का? या ज्ञानाच्या आधारावर की वैष्णवांसाठी सेवा करतोय, वैष्णवांना आनंद देण्यासाठी सेवा करतोय, हृदय स्वच्छ करण्यासाठी सेवा करतोय. ही भावना त्याच्यामध्ये आहे, हे ज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि या ज्ञानाच्या आधारावर कर्म करायचं आहे. रिझल्ट वेगळा असतो. सो अपरंटली ऍक्टिव्हिटीज दिसेल, पण मिळणारे रिझल्ट मात्र पूर्णपणे वेगळे असतात. अर्जुन, तू युद्ध केलंस फक्त स्वार्थासाठी, मिळणार रिझल्ट वेगळा असेल. पण हे माझं दिव्य स्वरूप आणि माझी दिव्यता जाणून माझ्या आनंदासाठी कर्म केलंस, मिळणार रिझल्ट पूर्णपणे वेगळा असेल. ओके, हेच भगवंत इथं सांगू इच्छित आहेत. ओके, आता इथनं पुढचे सगळे श्लोक हे ज्ञानयोगी लोकांसाठी आहेत, पण तात्पर्यात सगळ्या गोष्टी म्हणजे भक्तांसाठी दिलेल्या आहेत. कारण का प्रभुपाद जिथे कर्म आणि ज्ञान शब्द येतं, प्रभुपाद भक्तीमध्ये आणतात त्याला. तर प्रभुपादा माहिती आहे की आजच्या आपण कलियुगातले जीव आहोत. आणि जसं मगाशी म्हटलं मी, गोंधळ, बऱ्याच गोष्टी गोंधळ मला निर्माण होतो. आधीच कलियुगात गोंधळलेले आहेत आणि त्यातून अजून गोंधळ निर्माण झाला मनामध्ये, तर ते अजून भ्रमित होतील. म्हणून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी, माझे रीडर जे आहेत त्यांना योग्य आकलन होण्यासाठी प्रभुपाद कुठलाही गोंधळ ठेवत नाही आहेत. काही जण प्रभुपाद भक्तीच करा, सगळं काही भक्तच आहे, सगळे भक्ती मार्गाशी रिलेटेड आहे, असं प्रभुपाद सांगून तात्पर्य प्रभुपाद लिहित आहे. ओके, पण तो इतर आचार्यांची कमेंटरी वाचली, चक्रवर्ती पाद किंवा बलदेव विद्याभूषण, त्यात ते ऍक्च्युअल ज्ञानाविषयी सांगत आहे. कारण त्यांचा ऑडियन्स वेगळा होता. ते 400 वर्षभर त्यांचा ऑडियन्स आहे. आपला ऑडियन्स कलियुगातला ऑडियन्स, आजचा आधुनिक मॉडर्न सायंटिफिक काळातला ऑडियन्स आहे, जे आज गोंधळलेले आहेत समाजामध्ये. ओके, प्रभुपाद शेवटच्या 5 वेळ देत आहेत तात्पर्यात. कृष्ण भावनायुक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण माझा देखावा करीत बसणे हे महत्वपूर्ण नाही. त्यापेक्षा श्रीकृष्णांप्रित्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी अर्जुनाला सल्ला देण्यात आला आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव, विवस्वांसारख्या भगवंतांच्या पूर्व शिष्यांनी ज्याप्रमाणे आचरण केले, त्याप्रमाणे त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून अर्जुनाने कृष्ण भावना भवित कर्म करावे. भगवंत आपल्या सर्व पूर्व कर्माला जाणतात. तसेच पूर्वी ज्या लोकांनी कृष्ण भावना भवित होऊन कर्म केले, त्यांचे कर्मही ते जाणतात. म्हणून ते सूर्यदेवांच्या कर्माचे अनुसरण करण्याची शिफारस करतात. सूर्यदेवाने कर्म करण्याची कला भगवंताकडून लाखो वर्षापूर्वी अवगत केली. भगवान श्रीकृष्ण अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्वकालातील मुक्त व्यक्ती असे म्हणत आहेत, कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यात मग्न आहे. तर सूर्यदेव के जनक महाराज मागच्या श्लोकात, मागच्या अध्यायात सांगितले त्याप्रमाणे कर्म करा, असं भगवंत इथं सांगत आहे. आणि श्लोक क्रमांक 26, श्लोक क्रमांक 16 ते 24 हीच थीम आहे की या ज्ञानामध्ये स्थित होऊन कसं कर्म केलं पाहिजे. ऍक्टिंग ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ज्ञान. हे ज्ञान डोक्यात ठेवून कसं कर्म केलं पाहिजे, किंवा त्या कर्म केल्यावर रिझल्ट काय असतील, किंवा ते बद्ध होतात का मुक्त होतात, कसे मुक्त होतात किंवा कसे बद्ध असतात, ही 16 ते 24 ही थीम आहे. बघूया, आपण प्रयत्न करूया. हे श्लोक खूप फास्ट करू शकतो आपण, कारण काय यात गोष्टी एवढ्या क्लिष्ट नाही आहेत, सिंपल गोष्टी आहेत. आपण प्रयत्न करूया पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये श्लोक क्रमांक 23 पर्यंत संपवायचं पटापट.
ओके. उन्हाळा असल्यावर थोडस जास्त बोलल्यावरती हात खूप लागतील. कांदा थोडा ब्रेक घेतोय, क्षमा करा. ऊन पण आहे ना प्रभूजी, हा, ऊन पण तेवढंच आहे ना म्हणून. ऊन पण तेवढं आहे, त्यामुळे जरा तहान लागते जास्त. ओके. हो. हम्म, हम्म, हम्म. ओके. तर आता अर्जुनाचा मला प्रश्न पडला. काय पडला की तत्ते कुरु कर्म तस्मात् पूर्वे पूर्वतरम कृतम, की त्याप्रमाणे तू कर्म कर. मग ते कर्म नक्की काय आहे? पण काही लोक कर्म करत नाहीत, त्यांची स्थिती काय होईल? काही लोक विकर्म करतात, त्यांची स्थिती काय होईल? काही लोक कर्म करतात, नक्की कर्म काय आहे? हा गोंधळ अर्जुनाच्या मनात निर्माण झाला. भगवंत म्हणतात, किम कर्म किम कर्मेति कवयत्रोऽपि मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म काय अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होईल. तर भगवंता सांगायचा उद्देश काय ऍक्च्युली, की नक्की या ज्ञानाद्वारे केल्यावर कर्म करणं म्हणजे काय आहे? हे मागचं जे ज्ञान आपण भगवंताविषयी ऐकलं, ते डोक्यात ठेवून कर्म करणं म्हणजे काय आहे, आणि ते ज्ञान डोक्यात ठेवून कर्म न करण्याचा अर्थ काय, हे तर भगवंतांना अपेक्षित आहे. आणि हे समजणं सोपं नाही. कवयत्रोपी मोहिता, मोठे मोठे कवी याला गोंधळतात, आणि ते कसं करायचं ते मी तुला सांगतो. हा याच्या मागचा अर्थ आहे. ओके. पण प्रभुपादांनी या तात्पर्य पूर्णपणे भक्तिमय करून टाकले. तात्पर्यात प्रभुपाद काय म्हणतात, की कृष्ण भावना होत कर्म म्हणजे भक्तीचं कर्म, हे भक्तांचे उदाहरण करायचे, हे भक्तांचे उदाहरण करायचे असते. ते याच्याकडे प्रभुपाद म्हणतात भगवंत निर्देश करत आहेत. सो प्रभुपाद हे जादूगार आहेत. कुठल्याही गोष्ट प्रभुपाद भक्तीमध्ये कन्वर्ट करू शकतात. कृष्ण भावना कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने पहिला काय केलं आहे? गुरु शिष्य परंपरेचं पालन केलं पाहिजे. त्यानंतर प्रभुपाद म्हणतात की पुढच्या परिच्छेदात असे सांगितले आहे, केवळ प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही. वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंत सांगू शकतात. धर्मस्तु साक्षात भगवत प्रणीतम. अपूर्ण व चुकीच्या तर्काच्या आधारे कोणीही मनुष्य धर्मतत्वाची निर्मिती करू शकत नाही. पण मनुष्यानं काय केलं पाहिजे? ब्रह्मा, शिव, नारद, मनु, चंद्रकुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव, गोस्वामी, यमराज, जनक, बळी महाराज यांसारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ते जाणणे शक्य नाही. म्हणून आपल्या भक्तांवर अहितही कृपा करण्यासाठी भगवंत प्रत्यक्ष अर्जुनाला कर्म या कर्मकायांचे वर्णन करून सांगतात. केवळ कृष्ण भावना भवित कर्म केल्यानेच भौतिक जंजाळातून मुक्त आपलं होता येते. ओके. कर्मणो ह्यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणा अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. गहना कर्मणो गती. कर्म काय आहे समजणं फार अवघड आहे. कर्माचे नियम फार इंट्रिकेट आहेत. आणि काय इंट्रिकेट आहे की ज्ञानाच्या आधारावरती कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, तर विकर्म म्हणजे काय. विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म. सो कोणतं कर्म या ज्ञानाच्या आधार केलं निषिद्ध ठरतं, कोणतं कर्म या ज्ञानाच्या आधार कर्म ठरतं, आणि ती कोणती गोष्ट या ज्ञानाच्या आधार केलं अकर्म ठरते, हे जाणणं महत्वाचं आहे. जर आपल्याला ज्ञानाच्या आधारावर कर्म करायचं असेल तर सो हे पहिला जाण. आणि हे जाण गहना कर्मणो गती. हा जो शेवटचा शब्द आहे कर्मणो गती आहे. कर्मात तिन्ही गोष्टी आहेत, कर्म, विकर्म आणि अकर्म. या तिन्ही गोष्टी गहन आहेत. या तिन्ही गोष्टी जाणणं फार आवश्यक आहे. तर सामान्य विचार केला तर कर्म म्हणजे काय, पुण्यकर्म, वेदांत सांगितले पुण्यकर्म. विकर्म म्हणजे काय, वेदांच्या विरुद्ध सांगितलं कर्म. अकर्म म्हणजे काय, ज्या कर्माला रिॲक्शन येत नाही त्याला म्हणतात अकर्म. पण 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 ठीक आहे, हे सामान्य अर्थ आलाय गोष्टीचा. आणि तो प्रभाताने सांगितलाय तात्पर्यामध्ये की भक्तिमय कर्म हे अकर्म असतं, त्याला कुठे रिॲक्शन नाहीये. पुण्यकर्म हे कर्म आहे पण त्यात पाप नाहीये.
आणि जे याच्या विरुद्ध आहे ते विकर्म आहे, कारण ते पाप निर्माण करतं आणि ते नरकाकडं घेऊन जातं. ते वेदांच्या विरुद्ध केलं. पण ऍक्च्युली ज्ञानाच्या आधारावरती कर्म, अकर्म आणि विकर्म या तिन्ही गोष्टी आपण ज्ञानाच्या आधारावर केल्या तरी त्याची रिॲक्शन येत नाही हे जाणून घेतो तुला. म्हणून गहना कर्मणवती याचा अर्थ आहे. हे ज्ञान डोक्यात ठेवून एखादं विकर्म जरी आपल्या हातनं घडलं तर त्या ज्ञानाच्या आधारे ते विकर्म पण जळून जातं आणि त्या विकर्माची रिॲक्शन पण माणसाला येत नाही. उदाहरणार्थ, हत्या केल्यावर पाप होतं, मान्य आहे? हत्या केल्यावरती पाप होतं, पण युद्धामध्ये जर तू या ज्ञानाच्या आधारे हत्या केलीस, जरी ते विकर्म आहे ते पाप नाही. ओके, हा याचा अर्थ आहे. त्या प्रभूजी ज्ञानाच्या आधारावर तू कामच केलं नाहीस, अकर्म केलंस आणि ज्ञानात स्थित आहेस, तर ते पाप ठरत नाही, तो मिथ्याचार ठरत नाही. पण हे ज्ञान नाहीये आणि केवळ देखावा केला संन्यासाचा, तर तो मिथ्याचार ठरतो, तो पाप ठरतो. थोडं अवघड असं म्हणणं मला मान्य आहे, पण समजून घ्या, प्रयत्न करा समजून घ्यायचा की ऍक्च्युली भगवंताला काय म्हणायचं त्याच्यामध्ये. आचार्यांच्या कमेंटरीद्वारे मी सांगायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, की ज्ञानाच्या आधारावरती कुठलं ज्ञान? भगवंत दिव्य ज्ञान, की भगवंत कर्माधार कधी बांधले जाऊ शकत नाही, हे ज्ञान डोक्यात ठेवून जर एखादं विकर्म केलं, हे ज्ञान डोक्यात ठेवून, तर ते विकर्म सुद्धा माणसाला ते विकर्म सुद्धा जळून जातं, त्याला बांधून ठेवू शकत नाही. कर्म केलं तर बांधून ठेवू शकत नाही आणि अकर्म जर केलं, त्याला कामच केलं नाही या ज्ञानाच्या आधार डोक्यात ठेवून, तरी त्याला त्याचा परिणाम त्याच्यावर काहीच होत नाही. पण ह्याच्या विरुद्ध हे ज्ञान नाहीये, तर मात्र कर्म, विकर्म आणि अकर्म तिन्ही गोष्टी माणसाला बांधून ठेवतात. अकर्म म्हणजे काहीच ऍक्टिव्हिटी न करणं, पण अशी ऍक्टिव्हिटी न करणं तो मनामध्ये मिथ्याचार करत असतो, बरकट वैराग्य आपण म्हणतो, आणि ते माणसाला बंधनामध्ये टाकतं. हा याच्या मागचा अर्थ आहे. ऑफकोर्स हा चक्रवर्ती महाराज दिलेला अर्थ आहे. प्रभुपाद सिंपल लिहित आहेत. प्रभुपाद त्याला भक्तिमय कर्म करतात, भक्तिमय गोष्टीमध्ये कन्वर्ट करतायत. प्रभुपाद काय लिहितात बघा, कर्म अकर्म प्रभुपाद खूप सिंपल व्याख्या करतात आपल्यासाठी. प्रत्येक जीवा भगवंता शाश्वत सेवक आहे, मान्य आहे, शाश्वत सेवक आहे, आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनामध्ये कर्म करणे आवश्यक आहे. आणि संपूर्ण गीता याकडे निर्देश करते. तर कर्म म्हणजे काय? भक्ती करणं. प्रभुपाद म्हणतात या कृष्ण भावनाच्या विरुद्ध असणारा कोणताही सिद्धांत म्हणजे विकर्म. सोपं आहे ना? भक्ती करणं म्हणजे कर्म, भक्तीच्या विरुद्ध वागणं म्हणजे विकर्म. हे सर्व जाणून घेण्यासाठी कृष्ण भावनेवर अधिकृत व्यक्तीने सत्संगाने त्यांच्याकडे रस आणून घेतलं पाहिजे. असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंताकडून ज्ञान प्राप्ती केल्याप्रमाणे आहे. नाहीतर अत्यंत बुद्धिमान व्यक्ती ही गोंधळून जाते. ओके, सो प्रभुपादांच्या भाषेत भक्तिमय कर्म करणं म्हणजे कर्म, भक्तिमय कर्म न करणं म्हणजेच विकर्म, आणि काहीच न करणं म्हणजेच अकर्म. ओके, हा याचा अर्थ होतो. ओके, क्लिअर झालं का? गोंधळ आहे? तर 3 स्तरावरती पाहिलं आपण हे. पहिला सिंपल लक्षात घ्या, कर्म, विकर्म, अकर्म म्हणजे काय? पहिला कर्म म्हणजे पुण्यकर्म, विकर्म म्हणजे पापकर्म, अकर्म म्हणजे काहीच काम न करणं. ज्ञानी लोकांचे करतात त्या कर्म. पण ज्ञानाच्या आधारावर कर्म विकर्माचा अर्थ काय? तर गहना कर्मचा अर्थ काय? की या ज्ञानाच्या आधारावर कर्म केलं काय, विकर्म केलं काय, अकर्म केलं काय, कुठली रिॲक्शन येत नाही, ह्याला वाटत गहना कर्म होतं. आणि भक्तीच्या आधार बघितलं तर सिंपल, भक्ती करणं म्हणजे कर्म, भक्ती विरुद्ध म्हणजे अकर्म, भक्ती विरुद्ध अकर्म किंवा विकर्म, बस. म्हणजे म्हणतात गहना कर्मणो गती. ओके, 18 कर्मणि अकर्मय पश्येत अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्मकृत. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय. जरी तो सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तर तो दिव्य स्तरावर स्थित आहे. काय अर्थ असेल याचा? कर्मात अकर्म पाहणे, अकर्मात कर्म पाहणे. याचा अर्थ असा आहे की जो या ज्ञानाच्या आधारावर कर्म करतोय, तो काय भक्ती करतोय इनडायरेक्टली. भगवत ज्ञानाच्या आधारावर कर्म करतोय म्हणजे भक्ती करतोय.
तो जरी काम करतोय तो सगळ्या रिॲक्शन पासून मुक्त आहे. सो भक्त लोक सगळ्या कर्मात काम सगळ्या प्रकारची कामं करतायत. संसार करतायत, लग्न करतायत, मुलं जन्माला घालतायत, त्यांचं संगोपन करतायत, किती कर्म करतायत, पण ते कर्मापासून मुक्त आहेत. कारण ते दिव्य ज्ञानाच्या आधारावर काम करतायत. ही मुलं माझी नाही आहेत, ही मुलं भगवंतांनी आमच्या एजन्सीद्वारे मला पाठवली आहेत सेवा करण्यासाठी. हा नवरा माझा नाहीये, हा भगवंताचा अंश आहे. ही बायको माझी नाहीये, ती भगवंताची अंश आहे. हे नोकरी करतोय मी पैसा कमवून भगवंताची सेवा करायला. या ज्ञानाच्या आधारावरती तो काम करतोय. जरी तो काम करतोय तो कर्मापासून मुक्त आहे. पण जो काम करत नाहीये, पण मनामध्ये मात्र पूर्णपणे मिथ्याचार सुरू आहे, मनामध्ये मात्र इंद्रियभोगाची इच्छा आहे, तो मिथ्याचारी आहे. तो काम करूनही काम न करताही कर्माद्वारे बांधला गेलेला आहे. सो कर्मणी अकर्म पश्येत, म्हणजे जो कर्मामध्ये अकर्म पाहतो, थोडक्यात जो भक्तिमय कर्मामध्ये रिॲक्शन पाहत नाही, अकर्मात कर्म पाहतो, थोडक्यात काम न करता तो बांधला गेलेला आहे हे पाहतो, तो बुद्धिमान मनुष्य. त्याला खरं कर्म काय कळलं, आणि तो मनुष्य पण बांधला जात नाही, तो दिव्य स्तरावर स्थित आहे. कळलंय? सोपं आहे, आवड नाही फार समजायला. ओके, आता अशा व्यक्तीचं पुढचे लक्षण प्रभूजी काय आहेत? यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्ने दग्ध कर्माणाम तमाहुम पंडितम बुधा. त्याला पंडित म्हणले का? ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छा विरहित आहेत, तो पूर्ण ज्ञानात स्थित आहे असे जाणावे. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणारा मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानामुळे जळून भस्म झाले आहे. बघा, अशा दिव्य ज्ञानात जो स्थित आहे त्याला इंद्रिय तृप्तीची इच्छाच नाहीये. ज्ञानाचे क्वालिफिकेशन काय आपण पाहिजे 3ऱ्या अध्यायामध्ये. यस्तु आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवा आत्मा निवज संतुष्टा तस्य कार्यम न विद्यते. तो आत्म्यात पूर्णपणे रममाण झालाय, आणि आत्म्यात रममाण झाल्यामुळे तो इंद्रिय तृप्तीची इच्छाच राहिली नाहीये. आणि इंद्रिय तृप्तीच्या इच्छा विरहित तो ज्ञानात स्थित आहे, आणि त्यामुळे त्याच्या हातनं जे काही कर्म होईल त्याचं कर्मफळ चांगलं अथवा वाईट पूर्णपणे जळून जातं त्या ज्ञानामुळे. बघा, यात पण विकर्म येतात. अशा मनुष्याकडे विकर्म जरी झालं तर ते विकर्म त्या ज्ञानामुळं जळून खाक होत. हा याचा अर्थ आहे कर्म, विकर्म आणि अकर्माचा. ठीक आहे, जर अकर्म, कर्म आणि विकर्म तिन्ही जळून खाक होतात, कारण तो दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे. आणि याच अध्यायात पुढे आपण श्लोक पाहणार आहोत. अपचेतोऽसि पापेभ्यो सर्वेभ्यो पापकृत्तमा. पाप जर कर्म जर घडलं त्याकडनं, सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. ज्ञानाच्या बोटीमध्ये बसून तुला सगळ्या पापी आणि पुण्याच्या सागराच्या पार जाऊ शकतो. ही ज्ञानयोगाची ताकद आहे, ही ज्ञानाची ताकद आहे. यथेधांस समिद्धग्निर्गरंसि धांस भस्मसात कुरुते अर्जुना तथा मद्विषया तथा ज्ञानाग्नि दग्ध कर्माणि तमाहुम पंडितम बुधः. सॉरी पुढे श्लोक येतो, यथेधांस समिद्धग्निर भस्मसात कुरुजना ज्ञानाग्नि दग्ध कर्माणि भस्मसात कुरुते तथा भस्मसात कुरुते तथा. याच अध्यात पुढे आपण पाहणार आहोत, कदाचित पुढच्या आठवड्यात पाहू हा श्लोक. पण ही ताकद आहे ज्ञानामध्ये. सो हे जे जाणतो तो पंडित व्यक्ती. ओके, पुढं. त्यक्त्वा कर्मफल संगम नित्यतृप्तो निराशयः कर्माणि अविप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. आपल्या कर्मफलावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्यतृप्त स्वतंत्र असणारा, सर्व प्रकारच्या कर्माने मग्न असणारा जीव कोणतंही सकाम कर्म करत नाही. त्याला कर्मफलावरची आसक्तीच टाकली आहे, त्याला कर्मफळच नकोय. तो फक्त भगवंताच्या आनंदासाठी काम करतोय, तो दिव्य ज्ञानात स्थितून काम करतोय, त्यामुळे त्याला कोणतंही सकाम कर्म बांधून ठेवू शकत नाही. बरोबर, तात्पर्यात लिहितात की भक्त का काम करतो? भगवंताच्या प्रेमापोटी. म्हणजे भगवंताच्या प्रेमापोटी काम करताना कुठल्या भौतिक फळाचं आकर्षण नाहीये. आणि भौतिक फळाचं आकर्षण नसल्यामुळं कोणतंही कर्मफळ त्याला बांधून ठेवूच शकत नाही. म्हणून कृष्ण भावना विरहित इतर कोणते कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते,
विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे. याचे विवेचन याचपूर्वी करण्यात आलेले आहे. ओके, पुढचं लक्षण. निराश्रिते चित्तात्मा त्यक्त्वा सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम. पण अर्जुन म्हणेल ना, अरे पण शरीराला जेवायला त्याला कर्म केलं पाहिजे ना, भोजन करायला, शरीर मेंटेन करायला कर्म केलं पाहिजे ना. हा चालेल, पण तो त्या एका गोष्टी व्यतिरिक्त निराशीर, तो पूर्णपणे निराशीर आहे. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन, चित्त आत्मा, निराशित चित्त आत्मा, पूर्ण नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्माने प्रभावित होतो. हा मान्य आहे. अशा प्रकारे शरीर मेंटेन करण्यासाठी कर्म करावं लागतं. पण ते कर्म जे आहे ते दिव्य ज्ञानास्थित असल्यामुळं जळून जातं. ठीक आहे. त्यात थोडी पाप जरी असली तर शरीर मेंटेन करायला थोडं पाप करायला पाहिजे ना. स्वयंपाक करताना स्वयंपाकाला सगळं पाप लागतं की नाही. केवढ्या जीवजंतू मारतो आपण, भाजी कापतोय, हत्या केली भाजीची, आग पेटवला, केवढे जीवजंतू मरतात, भाजी कापल्यावर केवढे जीवजंतू मरतात त्याच्यावरचे, पाप आहे त्यामध्ये. मग त्या पापाचं काय, हे पाप जळून जातं कारण तो दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे. या पापाची रिॲक्शन त्याला येत नाही. शरीर मेंटेन करण्यापर्यंत जे काही त्यात थोडं पाप होईल कर्म करताना, ते पाप त्याला लागू पडत नाही. ते रूपात लिहितात तात्पर्यात, कृष्ण भावनावाद मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करत नाही. त्याचे मन बुद्धी पूर्ण नियंत्रित असते. तो जाणतो की भगवंताचे अंश असल्या कारणाने, अंशीचा अंश आहे ना, त्याने आपण जी भूमिका करत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंत करून घेत आहेत. जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा स्वतःच्या इच्छेनं करून घेत नाहीत, हालचाल करीत नाहीत, तर त्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. कृष्ण भावना भावित मनुष्य नेहमीच भगवंताच्या इच्छेनुसार कृती करत असतो, कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्तीची इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करत असतो. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग्य, हे खूप सुंदर उदाहरण आहे. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग्य ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते आणि त्याची स्वच्छता करावी लागते, त्याप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेमळ सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरता कृष्ण भावना मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफलांपासून मुक्तच राहतो. एखाद्या पशुप्रमाणे त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो. एखाद्या पशुचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावरांचा कधी कधी हत्या करतो, पण तरी ते जनावर प्रतिकार करत नाही. तसेच ते जनावराला कोणते वासस्थान नसते. आत्मक साक्षात्काराकडे मध्ये पूर्णपणे संलग्न असल्यावर कृष्णवान मनुष्याकडे भौतिक गोष्ट मिथ्या दावा करण्यासाठी वेळ नसतो. प्राणरक्षणाकरता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाम मार्गाचा अवलंब करावा लागत नाही. म्हणून या भौतिक पापाने तो दूषित होत नाही. आपल्या सर्व कर्मांतून तो मुक्तच राहतो. ओके, पुढं त्याला इथं म्हटले शरीरापुरतं काम करतो, पण शरीरापुरतं काम तर अति काम करतो का तो? ओके, शरीर मेंटेन करायचं आहे, मग शरीर मेंटेन चांगला बंगला पाहिजे, मग चांगला बंगला मला भरपूर कोट्यावधी पैसे पाहिजे, मग अत्याहार करूया आपण नाही. अशाचं लक्षण काय आहे? यदृच्छया लाभ संतुष्टो द्वंद्वातीत विमत्सरा समासिद्ध असिद्ध्युच कृत्वा पीना निबध्यते. तो सहजपणे होणाऱ्या लाभानं संतुष्ट असतो. तो शरीराप्रती काम करण्यासाठी अति करायला जात नाही, अत्याहार करायला जात नाही. कधी कधी भक्तांच्याकडे अत्याहार होतात. असे प्रकार घडले आहेत मुंबईमध्ये. काही भक्तांची इच्छा असती मुंबईमध्ये मंदिराच्या बाजूला घर मिळावं, गिरगाव चपाटीच्या बाजूला मुंबईला, राधा गोपीनाथच्या. आणि काय रेट आहे माहिती तो 1 स्क्वेअर फीटचा गिरगाव चपाटीला? 85,000, 90,000, 3 लाख, 4 लाख, 15 लाख हे रेट आहेत 1 स्क्वेअर फीटचे.
1000 स्क्वेअरचा फ्लॅट घेतला किती होईल? 50 कोटी, 60 कोटी, 80 कोटी, 150 कोटी, 200 कोटी. 200 कोटी कमवायला अवस्था काय होईल? काही भक्तांनी प्रयत्न केला, सकाळी जॉब करू, रात्री दुसरा जॉब करू आणि पैसे जमा करू. भक्ती आता नाही केलं चालेल, आता भक्ती सोडून देऊ, मला सोडून देऊ, आता फक्त पैसा कमवू आणि मग तिथं फ्लॅट घेऊ. आणि एकदा मंदिराच्या बाजूला फ्लॅट मिळाला की मग सकाळ संध्याकाळ मंदिरात जाणं, मंगलारती, जप, भक्ती, दर्शन, सेवा. पण हे करता करता ते भक्ती विसरून गेले आणि भक्ती कधी सुटली आणि कधी भगवंतापासून दूर गेली तिला कळलंच नाही. पण भक्त कसा असतो? यदृच्छया लाभ संतुष्ट. जो या ज्ञानात स्थित आहे तो सहजपणे होणाऱ्या लाभाला संतुष्ट असतो. जो द्वंद्वापासून मुक्त आहे आणि मत्सर करत नाही. तसेच तो यशापयशामध्ये स्थिर असतो. तो सर्व प्रकारची कर्मे करत असला त्यामुळे तो कधीच बद्ध होत नाही. परप्रभुपाद ॲज युजल काय म्हणतायत, हे सगळे गुण भक्ताकडे असतात. बघा, कृष्ण भावनावाद मनुष्य आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी विशेष प्रयास करत नाही. तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो. तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून उसनेही घेत नाही. तर आपल्या कृतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो. म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो. तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही. तरीही भगवत सेवेप्रत्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारे कर्म करण्यास तो तत्पर असतो. शीत आणि उष्ण, आता उष्णता चालली आहे, किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वाचा अनुभव घेतो. कृष्ण भावनावाद मनुष्य द्वंद्वातीत असतो. मी द्वंद्वामध्ये आहे बरं का पाहिजे, मला पाणी प्यायला लागतंय, मला पंखा लागतोय, मी द्वंद्वातीत नाहीये, मला उष्ण्याचा खूप त्रास होतोय. ओके, पण कृष्ण भावना मनुष्य तुम्ही सगळे द्वंद्वातीत आहात, तुम्हाला त्रास होत नाहीये, मला त्रास होतोय. काय कृष्ण भावना मनुष्य द्वंद्वातीत असतो. कारण श्रीकृष्णाच्या संतुष्ट प्रित्यर्थ कोणत्या प्रकारे कर्म करण्यास संकोच वाटत नाही. म्हणून एवढ्या भर उन्हातही 2 तास गीतेवर ऐकणं, त्याचं ज्ञानयोगावर तपस्या खूप मोठी, पण तुम्ही करताय, ठीक आहे. म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित असतो तेव्हा त्याची ही लक्षणे प्रकट होतात. आता शेवटचं लक्षण सांगितलंय श्लोक क्रमांक 23 मध्ये, की दिव्य ज्ञानात स्थित झाल्यावर काय लक्षण अशा व्यक्तीमध्ये दिसतं. गत संगसनुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञा आचरता कर्मा समग्रम प्रविलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानात स्थित आहे त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते. यज्ञा आचरता कर्मा, असा व्यक्ती फक्त यज्ञाच्या संतुष्टीसाठी काम करतो, यज्ञासाठी काम करतो, म्हणजेच तो पूर्णपणे दिव्य स्तरावर स्थित आहे, तो पूर्णपणे अनासक्त आहे. ही लक्षणं आहेत की जो हे ज्ञान योगी आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे की भगवंत कर्माद्वारे बद्ध होत नाही, त्या ज्ञानाच्या आधारावर जो काम करतोय ते आतापर्यंत बरीच लक्षणं त्याच्यामध्ये प्रकट होत आहेत आणि त्याचे कर्म विकर्म अकर्म सगळी जळून जातात. कोणत्याही प्रकारे विकर्माची पण अकर्माची पण आणि कर्माची पण त्याला रिॲक्शन येत नाही. कोणत्या प्रकारे असा व्यक्ती बद्ध होत नाही आणि जर त्याने काम केलं शरीरापुरतं तरी ते बंधन त्याला लागत नाही आणि तो थोड्याशा कामामध्ये पण संतुष्ट असतो आणि ती थोडी कामं पण त्याला कुठल्याही प्रकारे बद्ध करीत नाही. तर इथं आपण थांबूया. आता आजचं आपलं कथा क्लास थांबूया, कारण का इथं थोडं थीम बदलते आणि ती थीम काय आहे ते आपण पुढच्या वेळी आपण ह्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्णा. कोणाला काय प्रश्न आहे का? प्रभूजी, हा हरे कृष्ण. हा अधर्मी जी लोक आहेत किंवा जे अधर्म करतात त्यांचा जर नाश केला गेला तर ते कर्मामध्ये येत नाही. अधर्मी लोकांचा नाश केला, हा, अधर्मी लोकांचा उदाहरणासाठी नाश केला जर या भावनेनं की त्यातनं मला भगवंताची सेवा करायची आहे, भगवंताच्या आदेशानुसार तो नाश केला, ठीक आहे.
भगवंताने आदेश दिल्यावर तो नाश केला तर ती भक्ती ठरते, तर ते अकर्म ठरतं. त्यातनं कर्माची रिॲक्शन आपल्याला येत नाही. पण अधर्मिक कोण हे आपणच ठरवलं, की हा व्यक्ती मला अधर्मी वाटतोय, चला मारून टाकतो, तर मात्र रिॲक्शन येणार. ठीक आहे? ओके. चालेल. हरे कृष्णा. थँक्यू व्हेरी मच. प्रभुपाद हरे की कृष्ण. जय. जय. आम्ही इथं पुढच्या वेळी याच वेळी आपण पुढचा आपला भक्ती असते क्लास चालू ठेवू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे हरे कृष्ण.